संत सेवा घडो घडो संत सेवा घडो घडो संत सेवा घडो घडो संत सेवा घडो जानकी जीवन स्मरण जय जय राम ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते शब्दे जयांच्या समाधान टिकते या ब्रह्मचैतन्य दयानिधीते साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते सद्गुरुनाथ महाराज की जय सब संतन की जय 195 पद 305 इकडे बघितलं तरी चालेल गाऊ संतांची आरती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती गाऊ संतांची आरती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती निर्गुण दुर्लभ देव झाला त्याने सगुणात आणिला स्वार्थी जीव जो गुंतला त्याला परमार्थी लाविला त्याला परमार्थी लाविला त्याला परमार्थी लाविला गाऊ संतांची आरती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती खोटा करता जो तो झाला कोण करता तो दाविला प्रारब्धाची पुसली रेखा यत्न देव हा ओळखा यत्न देव हा ओळखा यत्न देव हा ओळखा गाऊ संतांची आरती देव जागा करती चित्ती देव जागा करती चित्ती देव जागा करीती चित्ती मिथ्या शुद्ध देव गेले शुद्ध देवासी स्थापिले सद्गुण स्वप्नीचे वाटले त्यानी जगुनिया दाविले त्यानी जगुनिया दाविले त्यानी जगुनिया दाविले गाऊ संतांची आरती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती लोकासम हे जगती आले मात्र मृत्यू पुसुनी गेले सूक्ष्म रूपात राहिले प्रमाण आजही देती भले प्रमाण आजही देती भले प्रमाण आजही देती भले गाऊ संतांची आरती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती अपार बुद्धीचे सागर केला सूक्ष्माचा व्यवहार सोने मातीत दाखविती मी पण सरता हाती देती मी पण सरता हाती देती मी पण सरता हाती देती गाऊ संतांची आरती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती पैसा भक्का केला दूर साधेपणावरी भर प्रेम निस्वार्थाचे भजन अवघे त्यागाचे जीवन अवघे त्यागाचे जीवन अवघे त्यागाचे जीवन गाऊ संतांची आरती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती देव
देव जागा करीती चित्ती त्यांच्या बोधाचे चिंतन आम्हा घडो रात्रंदिन आचरणाची नित्य सेवा दीन म्हणे घडो देवा दीन म्हणे घडो देवा दीन म्हणे घडो देवा गाऊ संतांची आरती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती देव जागा करीती चित्ती. माणसाचं मागणं हे कधी संपलेला विषय नाही, त्याला काहीतरी अजून हवं आहे आणि मागण्याच्या पोटात जे नको आहे ते नको आहे हे दडलेलं आहे. म्हणून महाराज त्याला हवे नको पण असं म्हणाले, किंवा यातून सुटणारा माणूस कठीण. त्याचं हवे नको पण गेलं ते त्याचे ज्याचे हवे नको मोडे म्हटले आहे ते तेवढ्यासाठीच म्हटलं की अमुक एक हवं आणि अमुक एक नको, हे फक्त दोन बाजू आहेत नाण्याच्या. नाणं एकच, काहीतरी माझ्या कल्पना आहेत त्यानुसार अमुक एक व्हावं अमुक एक होऊ नये. आपल्याला ऐकू येते व्यवस्थित, काही अडचण नाही. तर असं जर आहे तर ह्या हवे नकोपणाच्यातून जे उद्भवतं ते मागणं, देवा असं होऊ दे देवा असं नको व्हायला, दोन्ही पाहिजेत. आता हे सगळं जर देवाने आपलं सांभाळत बसायचं ठरलं तर बिचारा कधी मोकळा होणार. देवालाही मोकळीक मिळणं अवघड आहे. आपण आपलं ते शेजारती वगैरे करतो, ते आता झोपतील म्हणतो सुखे निद्रा करा, आम्ही रात्री हाक मारणार 12 वाजता आम्हाला मग व्हायला कलकलते काय करते, कसे त्यांनी सुखे निद्रा करावी मला सांगत. त्यांना काही तशी विश्रांती नाही, अर्थ नाही, अखंड कामातच आहेत. बरं हे आम्ही एक वेळ झोपलो ठीक आहे, बाकीची निवांत असलो तरी बाकीच्या सगळ्यांचं असं असतं असं कुठं आहे. बाकीच्या दुसऱ्या कोणीतरी हाक मारली त्यांना हो देणं भागच आहे. म्हणजे असं जर विचार केला तर 365 दिवस मला नाही वाटत एवढ्या भक्तांसाठी पुरतील, म्हणजे नाही का. त्यांना काही एक क्षण काही स्वस्त बसायला मिळेल किंवा हे काही ऐकू येणार नाही अशातला भाग नाही. जरा काहीतरी थोडंसं होतं आहे, अस्वस्थता आहे म्हटलं की मनुष्य हाक मारणार. हाक मारलं की त्यांना काय ते करणं भाग आणि ते करणार. तसं सुखे निद्रा करा वगैरे आपण म्हणतो, रामरायाला म्हणतो, महाराजांना म्हणतो, सगळ्यांना म्हणतो, जिथे तिथे चालू जायचं. तर अशानं काही म्हणजे सुखे निद्रा करा म्हणजे तुम्ही सुखे निद्रा करा म्हणजे आम्ही सुखे निद्रा करायला मोकळे झालो असं काहीतरी ते होऊन बसतं. की कारण शेवटी शेजारतीची जबाबदारी ज्याच्याकडे असते त्याला ते नेहमी तसं वाटतं ना, एकदा ती जबाबदारी संपली म्हणजे मी झोपायला मोकळा झालो. आणि त्यात पुन्हा त्याच्यावर काकड्याची जबाबदारी नसते सर्वसाधारणपणे, कारण तो घेतच नाही. त्यामुळं काकड्यावाला म्हणतो ते तुम्ही ते म्हणून घ्या, माझं जेवण झालं मी त्याचा विश्रांती घेतो. कारण मला पहाटे त्यांना उठवायचं आहे, त्यांना झोपायचं काय नाही उठवायचं काय आपल्या कल्पनेचा भाग आहे, आपण करावा आनंद घ्यावा त्याचा काय हरकत नाही. पण त्यांच्यावर काय पडतं हे बघावं त्याच्यातनं. आणि आपण जर हाक मारणार असू तर त्यांना सांगावं की आता तुमची असे आपले भक्त म्हणून अशी काही तयारी आहे का, आपण विचार करावा क्षणभर, समजून करावं. महाराज नेहमी म्हटले आपल्याला काय त्यांनी सांगितलं, परमार्थ समजून करावा. म्हणजे आता काय करावं, आम्ही परमार्थच करतो आहे कारण घालून दिलेलं सगळं त्याप्रमाणे आमचं अगदी टाईम टू टाईम सगळं झालं. आम्ही पकडा करतो आहे, आम्ही अमुक करतो आहे, तो करतो आहे, पूजा आहे अमका आहे, सगळं अगदी शेजारतीपर्यंत सगळं डॉट ते वेळेला संपणार. ते झाल्यानंतर जर समजा रात्री काय उद्भवलं, आत्ता महाराज विश्रांती घेत आहेत, पांडुरंग विश्रांती घेतो आहे, रामराय विश्रांती घेत आहेत, तर आता त्यांचा ज्या वेळेला काकडा होईल त्यानंतर आपण त्यांना हाक मारूया असं विचार करणारे भक्त किती असतील. म्हणजे प्रसंगी इथं आता विचार करायला बसून काही नसेल तर तोपर्यंत ठीक आहे, हे अगदी आदर्श आहे वगैरे म्हणता येईल वगैरे सगळं. पण ते तसं ज्या वेळेला बेततं अंगावर, रात्रीचा कुठून तरी 12 वाजता कुठून तरी गाडीने येतो ते त्यावेळेला एकदम काहीतरी ब्रेक लागला, काहीतरी झालं, घोटाळा झाला की महाराज, घोटाळा झाला की पांडुरंगा, त्यावेळेला मग त्याचे आपण शेजारती केली, तो आता झोपला, असलं काही नसेल. म्हणजे तुकोबांच्या सारख्यावर शेवटी ही सगळ्या भक्तमंडळींची अवस्था बघून आपल्याला ते वाखरीच्या जवळचं मंदिर माहिती, तिथे परिस्थिती कशी आहे. तुकोबांसारखे वाखरीला निघालेले भजन करतात पांडुरंगासमोर
त्यावेळेला ते मंदिर जे आहे ते आपल्याला माहिती आहे, मारुतीचं मंदिर आहे तिथे. तर त्याच्यात ते भजन करीत होते आणि पांडुरंगासमोर रात्रभर भजन चालवायचं असं ठरलं. तेव्हा अखंड रात्र भजन. ते म्हणले मी घेतो. आपल्या वीणा घेतली, कोणी थोडा वेळ घेतली, कोणी 8 वाजता, कोणी 9 वाजता, कोणी 10 वाजता. हळूहळू मागची गर्दी भजनातली हटायला लागली, कारण 10 वाजले, 11 वाजले. आता वीणेला कोण नाही, दुसरा कोण नसला तर देणार कोणाकडे. त्यामुळे शेवटी तुकोबांसारख्यावरही पळे आले. म्हणले आता काय करावं, आता पाय दुखायला लागले, वीणा घेतली, इतक्या वेळ भजन करतोय, हे तर आता कोणी दिसेना जे झाले. हळूहळू तिथले जे कोणी मंदिरवाले वगैरे ते सुद्धा सगळे निघून गेले. ग्रामस्थ हळूहळू एकेकाच्या तू आहेस ना करून मी जातो, तू जर आहेस ना असं करून, म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्या प्रपंचात करतो तसं, तुम्ही होता असालच तिथं मदत कराल म्हणून मी काय आलो नाही वगैरे, तसं करत सगळे निघून गेले. आपल्यालाही माहिती आहे सगळं. तर असे निघून गेले. मग शेवटी मारुतीरायासमोर ते उभे राहिले की भीमा बाबा आता काय हे सगळे, अशी परिस्थिती झाली, किती वेळ ही वेळ आम्ही सांभाळणार. 12 झाले, 1 झाले, 2 झाले, 3 झाले. म्हणले मारुतीराया आता इथे कोणीही गावात सुद्धा जागा नाही, इथं आता कोण नाहीच वेळा घ्यायला, पण गावात सुद्धा कोणी आता जागा नाही. तेव्हा आता झाली आता आपली सेवा समजूया का. तेव्हा आता ही वीणा मी अडकवतो आणि तुम्हीही झोपा निवांतपणे आणि मीही झोपतो म्हणले. म्हणून तो मारुती त्यावेळेला जो आडवा झाला, तो आडवा मारुती आहे तिथे. तो आडवा झाला, तोही झोपला. नको भाई म्हणले, बाल बाबा आता मला आयुष्यभर मी हेच करतोय, इथे एक रात्र करायची तर कोण तयार नाही म्हणले. मग आता काय करावं. म्हणजे ही पाळी संतांच्यावर आली, जे हे सगळं त्यांना माहिती आहे. तरीसुद्धा सकाळी आता जे भक्त रात्री निघून गेले, कोण 9ला सटकला, कोण 10ला सटकला, तो तब्येतीला त्रास होतो म्हणून सटकला, कोणाला जागरण झेपत नाही म्हणून सटकला, काय तरी कारण सांगून सटकला, हाक मारले. आता त्या काळात मोबाईल वगैरे नाही, तर त्या घरून फोन आला म्हणून सुद्धा गेले असतं तर काय कारण माणसाला त्या. तर तसं म्हणून सुद्धा जे जातात तशासाठी सकाळी आता ते सगळे येणार परत. मग तुकाराम महाराजांना साष्टांग नमस्कार, तुम्ही आहात म्हणून सगळं आहे, हे सगळं चाललं, हे भक्तिमार्ग तुम्ही दाखवला वगैरे, ते काय पुढचं काय बोलायला नको. तर ते सगळं आता त्यावेळेला त्यांनी अशा माणसांना, काल तुम्ही रात्री तेच ना, तुम्ही 9 वाजता गेलेले, तुम्ही 10 वाजता गेलेले, असे जर एखाद्याला पकडले असते, अहो काय करून टाकलं असतं असं जर म्हटलं असतं. आणि जर अशातले दोष आणि अशातले त्यांच्या उणीवान, त्यांच्या भक्तीतल्या हा कमी जे असतं, जे काय आहे ते जर दाखवून जर त्यांनी जर एकेकाला हाजिरी घेतली असती तर काय झालं असतं मला सांगा, किती टिकले असते. त्यामुळं त्या अर्थाने त्यांचंही कल्याण होणार नाही आणि संतांना त्या दृष्टीनं त्यात काही फरकही पडत नाही. त्यांच्या दृष्टीनं ते झोपलेले असले तरी ते अनुसंधानातच आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काय फरक पडला नाही, मारुतीला काय फरक पडला नाही. आणि त्यामुळे हे असे घडलं. पण प्रत्येक वेळेत त्यांना ठीक आहे, सकाळी उठल्यावर तरी तो मनुष्य काकड्याला आला ना, सकाळी उठल्यावर तो 8 वाजता का होईना पण इकडं फिरकला ना, 9 वाजता का होईना पण फिरकला ना, किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे तो उद्या कधी ना कधीतरी याच्यात जास्त वेळ राहील, करील, निदान हे आलो एवढा काय सप्ताह असेल काय असेल तर तेवढ्यापुरतं तरी करील. असं करून सांभाळायला आपल्याला घरामध्ये कोणीसुद्धा भेटणार नाही, घरात सुद्धा भेटणार नाही. तो म्हणेल हे मी 2 वेळा ऐकून घेतात, तर 3ऱ्या वेळा मी काय ऐकून आणखी होय बाबा. जरा थोडा गुणदोष, कोणाची मतं, कोणाचं काय, हे सगळं जे काय आहे हे सगळं थोडं सामावून घेण्याची, ते सामावून घेण्याची प्रत्येकाची घरातली मर्यादा एक ठरली. ह्याच्यापुढे मी काय ऐकून घेणार नाही कुठल्याही बाजूला. उभयपक्षी हे सगळं सारखंच आहे. शेवटी त्यांनी एकदा ऐकून घ्यायची मर्यादा त्यांची आली, जे ऐकून घेण्याची मर्यादा आली की ते थांबले. हे सगळं आताचं साधारण स्वरूप हे आपल्या प्रपंचाचं असं आहे, त्यांच्याकडं तसं नाही. तेव्हा काय संपत नाही तर मागणं संपत नाही. मग आता शेवटी आपण त्यांच्याकडे मागत राहणार. रात्री, दुपारी, संध्याकाळी, कधीही बघा काहीतरी आपल्याला हवं आहे. आणि लौकिकात मिळण्यासारखं नाही म्हटलं की लौकिक गोष्टसुद्धा त्यांच्याकडेच मागणार, लौकिकातलं मागणार. पारलौकिकातलं मागितलं तर त्यांचा अधिकारी, त्यांना आनंदच आहे. त्यातलं काय मागितलं असेल, बाबा माझं ध्यान लागू दे, माझं हे काय लागो ध्यानवृत्ती रामाचे चरणी वगैरे, ते आपल्या आनंद सागरांच्या अभंगामध्ये आहे तसं. दाग ध्यानवृत्ती रामाचे चरणी, कल्पना जाऊन हरी कल्पो, असं जर काही मागितलं असेल तर देणाऱ्याला सुद्धा किती आनंद असेल. आपल्या मनात किती कल्पना, किती गोष्टींच्याबद्दल, त्यातलं काही संबंध कशाशी काय नाही. म्हणजे अस्ताव्यस्त जर कारभार कुठला कल्पनेचा आपल्या चालत आपल्या मनातला बघावं म्हणजे लक्षात येतं की किती अस्ताव्यस्त, काय त्याच्याशी त्याच्याशी काय संबंध नाही, असा कारभार चालू आहे. आणि त्याचा उपयोग पुन्हा आपल्याला काही नाही. कुठलाही धंदासुद्धा मनुष्य करीत नाही. लाभ होय तरी ते व्यापार, असं आहे ना शेवटी. आपल्याला आपण अभंग म्हणतोय, समजून घेतला आहे. हित व्हायचं असेल, फायदा व्हायचा असेल तर
तो मनुष्य व्यापार करतो. नाही तर व्यापारात सुद्धा सारखा तोटा येतो. दरवर्षी आपला पुन्हा पुन्हा व्यापार करतो, दरवर्षी तोटा. किती शेवटी ॲक्युम्युलेटेड झालं तरी शेवटी लॉसेस, शेवटी काय करायचं हा प्रश्न येतोच ना. सगळ्या कंपनीची मालमत्ता विकूनसुद्धा ते निघत नाही. अनेक विमानं आकाशात उडालेल्या तर जमिनीवर आली आहेत ना. आता काय करणार, उडवणारे मोठे, ते मोठे, सगळंच मोठं आहे. पण तरीसुद्धा आता शेवटी ही वेळ आली, ती सगळी जाग्यावर उतरली. आता हळूहळू ती तिकडे तुरुंगात गेली, अमक्यात गेली, तमक्यात गेली, अशा ठिकाणीवर. आणि ती यांच्यावर म्हणजे बालाजीवर फिरत होती बरं का. आता ते प्रत्येक नवीन विमान. तर त्यावेळेला ह्या प्रदक्षिणा आहेत. त्यांना असं काही अभिप्रेत असेल का संतांना? असं विचार करू, जीवनामध्ये त्यांना काय असं अभिप्रेत आहे का? निदान ज्याचा व्यवहार आहे त्याचा तिचा व्यवहार तरी पूर्ण करा. बाकीचं काय जमेल ते जमेल. दुसऱ्यावर उपकार करायची भाषा राहू दे. परोपकारासाठी सांगितलेले देवा, ते जे आपण काल म्हणत आलो आहे आणि पुढच्या शनिवारी आता सांगता व्हायची त्याची प्रासादिकमेवा ग्रहण करा, परोपकारासाठी सांगितलं. तर असं परोपकाराचं राहू द्या. निदान जे व्यवहाराचं आहे तेवढं तरी निदान, तर ते आपल्याला इतरत्र कुठे मिळणार नाही. म्हणून आपण संतांची आरती सुरुवातीला घेतली. कारण हे सगळं जगात कुठेही फिरून या, आपल्याला निस्वार्थ निरपेक्ष असं काही मिळणारच नाही. तिथे तिथे व्यवहार आहे, तो त्याच्या स्वार्थाचा आहे, त्याचं काय असेल त्या कल्पनेचं आहे, त्याच्या मतांचं आहे, असं कारभार आहे सगळा. आणि हा असंच चालू राहणार आहे. तेव्हा कुठेतरी सर्वभावाशी विसावा जो आहे तो तिथेच असेल. त्यामुळं माऊलींच्याकडे जा, महाराजांकडे जा, तुकोबांकडे जा, कुठे गेलं तर तिथे विसावा आहे, दुसरीकडे व्हायचं नाही. तर त्यामुळं असं स्थान नाही. तर माणसाने हे लवकर लक्षात घ्यावं आणि लवकर त्या स्थानाशी आपलं काय असेल ते जुळवून घ्यावं. कारण संतांशी आपले जमणार नाही महाराज म्हणले. तर आपण लक्षात ठेवावं की संतांशी आपलं जमणार नाही, आपण संतांशी जुळवून घेतले पाहिजे. हा स्पष्ट आहे, आपल्याला बोध आहे. आणि संतांशी जमणार नाही कारण का, ते म्हणणार की हे किती दिवस करणार, ह्याच्याबरोबर ते पण करायला पाहिजे. बरोबर आहे ना. सहज आणि इह परलोक दोन्ही साधून द्यायचे म्हटल्यानंतर तुम्ही नोकरी मागितली, दिली बाबा, ठीक आहे, लग्न होत नाही, झालं. आता मला बळत नाही, झालं. पुढं काय, ते पुढे ते चालू राहणार आहे. म्हणजे ते काय, त्याच्यामुळं त्याच्यात मी नाही पडत. तुम्ही हे जे काही चक्रात अडकले त्यातून कसं बाहेर पडायचं हे सांगण्यासाठी मी आहे. जगवण्यासाठी जसे वेगवेगळे काय वैद्य आहेत, काय डॉक्टर आहेत, हे सगळे जसे जगवण्यासाठी आहेत, तसं एका अर्थानं माणसाला रोजचा त्याच्या सगळ्या ह्या मागण्यांचा मृत्यू व्हावा ह्यासाठी संत आहेत. म्हणून कृष्णमूर्ती डाएट डेली असं म्हणत, त्यासाठी डाएट डेली. कशाला मागचे अनुभव मला हे पाहिजे, कशाला माझ्या एवढा प्रपंचाचा अनुभव आहे. एवढा प्रपंचाचा अनुभव असतो तर आत्ताच्या प्रपंचाची अवस्था बघितल्यावर पटेल का कोणाला ती यांना एवढा अनुभव आहे म्हणून. अनुभव असेल तर तो उपयोगी यायला पाहिजे नाही काही स्वतःला, त्याच्यातनं काय ते आदर्श घडायला पाहिजे की नाही. पण सर्वसाधारणपणे 10-5% फरकानं सगळीकडं तसंच असतं. त्यातलं कोणी समाधानी नाही, सुखी नाही, दुसऱ्याचा विश्वास नाही, त्याला संशय आहे, काय तुमकाही 17 म्हणजे असं होईल का नाही, तसं होईल का नाही, त्याच्या मागचं काही चुकत नाही आहे असं जर झालेलं आहे तर हे ते म्हणतात हे असंच राहणार आहे. हे खरं स्वरूप सांगितलेलं प्रपंचामध्ये चालत नाही. प्रपंचामध्ये आड पडदा आहे, प्रपंचात आत बाहेर आहे, कारण तो मायेचाच आहे. त्यामुळे तो आत बाहेर असं राहणारच, तो द्वैताचा राहणारच. तर त्यामुळं तिथं असं काही मिळणार नाही. तुझं आपलं तू अद्वैताचं काम बघ आणि जायचा मार्ग आपला जो यांचा आहे, नामाचा मार्ग आहे, तो मार्ग हा सोपा एवढं धर. आणि हे ज्या गोष्टी आहेत त्या का जेवढ्या घ्यायच्या तेवढ्या घे, जेवढ्या जमणार नाही तेवढ्या राहू दे असं म्हणाले आणि ते थांबले. मग त्यांचं हे म्हणणं आपल्याला रुचणं अवघड आहे, पण कल्याण त्याच्यातच आहे. कडू औषधाचा घोट आहे, तरीसुद्धा तो जर बरं करणार असेल तर मनुष्य डोळे मिटून राम राम म्हणत काय ते म्हणत साधं इंडेल झालं तरीसुद्धा मनुष्याला वाटते परत उलटी होईल, काय होणार नाही त्याला. त्यानं घ्यावं वर गार पाणी, काय गरम पाणी, काय त्याला काय लागत असेल ते गरम पाणी प्यावं. पूर्वी चहा बरोबर घेत, वरती चहा प्यावा. आपल्याला माहिती असेल लहानपणीचं की त्यावेळेला आणि ते द्यायचेच. आई ते आठवड्यानी 15 दिवसांनी तिच्या ठरलेल्या वेळेला द्यायची. त्याचा कोटा साप कुठल्या डॉक्टरने औषध नाही काय व्यवस्थित, कारण रोगाचं सगळ्या मूळ पोटात आहेत, त्यामुळे तिथे व्यवस्थित असलं म्हणजे सगळं व्यवस्थित असतं. तर त्यासाठी हे द्यायचे ना. मग त्यावेळेला ती लहानपणी ती घ्यायला अवघड जाईल. मग थोडं दे, कमी दे, सगळ्या तडजोडी करून कवीनं पण शेवटी देणार. कारण आईला त्याचं कल्याण माहिती आहे. त्याला कडू लागते, तिला कळत नाही असं नाही, तिला स्वतःलाही तेवढंच कडू लागतं. आता अनुभवाने तिला डोळे मिटावे लागत नाही, रामराम म्हणावं लागत नाही, पण ते घ्यावंच लागतं. मग ते घेतल्यानंतर माणसाची प्रकृती उत्तम राहते ना. आजाराचं औषध गोळी काय असेल ते कडू असलं तरी माणसाला वाटतं बस एकदा घेऊन टाकू बस, मग ते करतो ना आपण. मग तसं संतांचं म्हणणं, माझे बोलणे कडू औषधाचा घोटा असं महाराजांनी म्हटले अभंगामध्ये, आपल्या लक्षात असेल. कडू औषधाचा घोट असं स्वतःच्या बोलण्याला महाराज अभंगामध्ये म्हटलेलं आहे. तेवढं लक्षात ठेवून पडेल की ते कडू का, तर मला ह्याची गोडी लागली म्हणून ते कडू लागते. जसं विषयाचं आहे ते उतरत नाही तोपर्यंत माणसाला जशाच्या तशा चवी कळत नाही, उलटसुलट होतं, घोटाळा होतो.
तेव्हा विषयांचं भिनलेलं असल्यामुळे माणसाला त्यांचं बोलणं आवडत नाही. मग त्यांना त्याच्या बाजूनं कलानं घेऊन का होईना पण सांभाळतात. ते खरं त्यांच्याकडे ते सांभाळतात, म्हणूनच आपण त्यांच्याकडे जावं, दुसरा मार्ग नाही. आणि आता आपण अध्याय वाचताय तिथं आहोत, तिथंच आहे. तरी संतास या बजावे सर्वस्वीशी, आत्ता वाचलं ना. तेव्हा तेच या अभंगात म्हटले. आणि नुसतं त्यांना बजावं असं नाही, बजावं म्हणजे भक्तीच आहे आणि सेवा ही भक्तीतलाच प्रकार आहे. पण तरीसुद्धा शुद्ध सेवेचं स्वरूप काय, आपण काय करावं, त्यांना काय अभिप्रेत आहे, एकदा कधीतरी त्याची गोडी लागली की होतं. ते होत नाही असं नाही. तसं जर नसतं तर माणसं जमलीच नसते, ती कीर्तनाला कधी आलीच नसते, ती पुराणाला बसलीच नसते, त्यांनी वाचन केलंच नसतं. पण ती गोडी लागेपर्यंत मात्र ती अवघड आहे. तिथं थोडंसं ज्यांना माहिती आहे त्यांनी नेटाने काम करावं, नंतर त्यांच्या लक्षात येतं हीच कल्याणाचं आहे. हे नंतर लक्षात येतं. ठीक आहे, पहिल्यांदा अनुभव नाही तर माणसाला त्याची खात्री वाटणार नाही. औषध घेण्याच्या आधी लकुंडी महाराज होते ना, ते म्हणायचं ना, असं जर तुम्ही उद्या मला म्हटलं की औषधाच्यावर तुमचा विश्वास नाही तुमचा, तर तुम्ही मला हे औषधाने मी नक्की बरा होईन हे मला तुम्ही जर आधी सिद्ध करून दिलं तर मी औषध घेईन. ही आपली संशयात्मा विनश्यती आत्ता आलं ना, तेच ते. तेव्हा त्याचं कधी उद्धार होण्याची शक्यताच नाही. म्हणले औषध घेतल्याशिवाय गुण दिसणार नाही, आणि हा गुणाची आधी खात्री दिल्याशिवाय औषध घेणार नाही. हा तिला कसं सोडवायचं म्हणले. त्यामुळं आता त्यानं कशावर तरी ते, आता डॉक्टर म्हणतात म्हणून, वैद्य म्हणतात म्हणून, त्या काळात हे वैद्य होते, तर असं जे म्हणतात म्हणून तरी घ्यावं. मग घेतल्यानंतर गुण पडला नाही तर सांगावं त्यांना नाही गुण पडला म्हणून, तर दुसरं देतील किंवा सांगतील, मान्य करतील, ठीक आहे तू अमुक कर किंवा दुसरीकडे जा, काहीतरी पर्याय सांगतीलच की ते काय नाही सांगणार असं आहे का. पण ते जर असा अडून, म्हणून ते आपल्याकडच्या 3 गोष्टी मोठ्या सुटायच्या आवड, की ज्ञान सुटायचं आवड माणसाचं आहे. ज्ञातृत्व हे भोक्तृत्व आणि कर्तृत्व, त्याच्यातलं जे कर्तृत्व ते जास्त मूळ धरणार आहे, ज्ञान सखोल आणखीन मूळ धरणार आहे. तर हे सगळं आहे तर माणसाचा सगळ्याचा अहंकार जाईल, पण ज्ञानाचा अहंकार जात नाही. आणि म्हणूनच ज्ञानानिवृत्त झाला की ज्ञानादेव कैवल्यम एकदम होऊन जातं. का होऊन जातं माणसाचं, कारण त्याला कळलं की खरं काय आहे ते. आता एकदा खरं काय आहे कळल्यानंतर ज्या माणसाला ती नोट खोटी आहे हे कळलं, तो तिच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करतो आपोआप. प्रपंचाची नोट खोटी आहे, फक्त हा सगळाच खोटा बाजार आहे म्हणून ती त्यात चालती, एवढं लक्षात एकदा आलं की खरी कुठली ती जपून ठेवायचा मनुष्य प्रयत्न करणारच. सोन्यात खोट आहे म्हटल्यानंतर कोण ठेवणार ते लॉकरमध्ये नेऊन. त्यात जर नाही ते खरं, हे काय म्हणतात तसलं केडीएम आहे, अमकाय तमकाय, त्याच्या खाली काय काय जाईल तेवढं आहे अजून. तर ते सगळं तसं आहे हे एकदा कळल्यानंतर मनुष्य त्याची फारशी नाही काळजी करत. आपल्याला येणार जाणारच कोणाला पाहुण्यांना वगैरे दिसतं, अहो इथं वर दिसते वगैरे, असू देत म्हणतात, कारण ते खोटंच त्यांना माहिती आहे, त्यांच्या नजरेला पारख नसेल म्हणून त्यांच्या लक्षात आलं नसेल. तर प्रपंचाचा सांभाळ ते कसं करतात, खोट्या सोन्यासारखं करतात साध्या भाषेत, आणि ते करायला शिकवतात. आणि हे एकदा कळायचा प्रश्न असतो. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते खरं आहे म्हणून मनुष्य बसलेलंच आहे, तो सोडायला तयार आहे. तर हे जर आपल्याला बाजूला कोण काढून देणार, यातून सगळ्यातून मार्ग काढून ज्ञान कोण देणार, भोक्तृत्वाच्या मर्यादा, ज्ञानाच्या मर्यादा कोण सांगणार आपल्याला, ते त्यांच्याकडे कळेल. कारण जे ज्ञान सांगणारे आहेत त्यांना त्याची मर्यादा माहिती असेलच असं नाही. जगात जे ज्ञान, जे प्रवृत्ती ज्ञान आहे त्याच्यामध्ये त्याला काही मर्यादा नाही. ते म्हणतात हा एक्सपेरिमेंटेशन आहे, हे चालू राहील, किती वर्ष चालू राहील काही सांगता येत नाही. म्हणजे आजच्या भाषेत फंडिंग आहे तोपर्यंत चालू राहील नाही का. तेव्हा फंडिंग नसलं की सगळी प्रोजेक्ट थांबतात आपोआप, मग संपलं ज्ञान. तेव्हा असलं ज्ञान इथे नाही. एकदा सांगितलेलं आहे ते शाश्वत आहे, ते तसंच आहे, तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही त्याचा अनुभव घ्या असं सांगतील. आणि ज्ञानाची मर्यादाही सांगतील बाकीच्या. ते सगळ्या बाकीच्या ज्ञानामध्ये पुढे जाण्यात एका मर्यादेपर्यंत व्यवहारासाठी जरूर आहे तिथपर्यंत जायचं, तिथून पुढं नंतर त्यात काही खरं नाही हेच ओळखून राहायचं. प्रपंच खरा नाही हे ओळखून करणं हाच परमार्थ, की दुसरं काय नाही. का साध्या भाषेमध्ये काय सांगावं. म्हणून त्यांनी असं म्हटलं की अशी जी संत मंडळी आहेत त्यांच्याकडूनच, आणि मला काय मिळायचं ते मिळेल. आणि दुसरं असं त्यांना जे मिळायचं आहे ते मिळण्यासाठी, आता म्हटलं ना आत्ता बरोबर आपण वाचनावर काय होतो कोणास ठाऊक, की तद्विधी प्रणिपरातेन परिप्रश्नेन सेवया. गुरुदेवांच्याकडे सिटिंगला आणि मंडळी जवळ जाऊन जे बसत होते ते अनेक वेळेला नुसते नामात सुद्धा बसत होते, आणि कधी त्यांना बुद्धिवेल म्हणाले काय विषय निघाला तर बरोबर बोलत होते. आता बोलण्यातून जे कळत होतं तितकंच त्या सगळ्या न बोलण्यात नाही कळत होतं. ह्याची काही म्हणजे महती और आहे. तुम्हाला जसं बोलून सांगतायत तसं न बोलूनही सांगतात, त्याच्यासाठी त्यांच्याबरोबर जपाला बसावं. हे तापोआप कळतं आपल्याला काय कळायचं ते. मग असा अनुभव एरवीच्या ह्याच्यात येत नाही, कारण त्यांच्याकडे अग्नी प्रदीप्त आहे. तुम्ही नुसते बसून राहिला तरी उभी येईल, तुम्ही काही नाही केलं तरी येते.
हे का माणसाचे विचार पालटतात, एकदम त्याला शुद्ध का व्हायला लागतं, लगेच शुद्धी व्हायला लागते त्याच्या वेळातले विचार कमी होतात, इतर विषय कमी होतात, सगळं कमी होतं, त्याचे चुकीचे मार्ग त्याच्या लक्षात येतात, तो बरोबर योग्य मार्गात. हे सगळं कशाने होतं, त्यांच्या सहवासाने होतं. आणि ते सहवासाला एक सेवेचा मार्ग आहे. तो तशाच तऱ्हेनं अगदी लौकिकदृष्ट्या, कारण शेवटी हे देहात आलेले आहेत, आपल्या समय जगती आले, तसंच आहे ते. तर पण ते मृत्यू पुसून गेलेले असल्यामुळं बाकीची माणसं, सर्वसामान्य माणसं गेली की गेली, मग आपल्या हातात काही नाही, तसं त्यांचं काही नाही आहे. ते मृत्यू पुसून गेलेले. त्यामुळं जाता जाता ते जेव्हा गरज लागेल तेव्हा ते हजर राहू शकतात. म्हणून त्यांच्या सेवेत राहावं, दुसरं काही नाही. आणि जगात मनुष्य किती दीन होतो खरं सांगायचं तर, म्हणजे विषयांसाठी होतो, त्याच्या मागण्यांसाठी होतो, काय काय किती गोष्टीसाठी माणसाला अक्षरशः दिनवाणेपणा. पण तो तर, आणि हे इथं नाही, अगदी CEO असले तरीसुद्धा परत तिथे एकदा दिनवाणेपणाने एक्सटेन्शन मागून घ्यावं लागतं. काय सांगा, सामान्य माणसाचं काय होत असेल, त्यांना तिथंसुद्धा परत DMD असले तरी MD व्हावं याच्यासाठी कोणाचे तरी पाया पडावं लागतं, कोणाचं तरी. तो दिनवाणेपणाच की फार मोठ्या पातळीवर असलं म्हणून काय झालं. सामान्य माणसाचं तर बोलायचंच काम नाही, कारण त्याला दिन ह्याचे पर्याय नाही. त्याने जरी किती उड्या मारल्या, कोणाच्या किती काय अंगावर गेला, काय झालं, कर्तृत्व करून दाखवलं, तरी शेवटी त्याला माहिती आहे याला एक मर्यादा आहे. उद्या ठेच लागली म्हणजे त्यांचीच मदत घ्यावी लागली बाकीच्यांची, बरोबर आहे की नाही. मग हे तो ओळखून आहे, पण तरीसुद्धा दिनवाणेपणा माणसाच्या कडे आहे. तर त्यांचा आपला दिनवाणेपणा कशासाठी आहे, मला हे मिळू दे, ते मिळू दे, ते मिळू दे, त्याच्यासाठी आहे त्यांचा दिनवाणेपणा. त्यांनी असं म्हटलं आहे, एवढी भीक वाढा देवा. घडो घडो संत सेवा, 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 घडो घडो संत सेवा. एवढी भीक वाढा देवा, एवढी भीक वाढा देवा, एवढी भीक वाढा देवा, एवढी भीक वाढा देवा. घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो 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 घडो. विश्वनाथ महाराज म्हणतात की संत सेवा घडते माझ्याकडनं, कारण कर्तृत्वाच्या मर्यादा म्हटलं ना तसं आहे. मी संत सेवा करीन म्हणून जर बसला असला तर तो श्रवणाला सुद्धा इथं हजर असेल असं नाही, त्यांच्या जवळपास त्याला जाता येईल असं नाही. तो अगदी शेगाव निघालाय, मुंदऱ्या निघाल्या, अमक्याला निघाल्या, तमक्या निम्म्या वाटेत फोन येऊन मनुष्य परत येत. कारण शेवटी प्रापंचिक कर्तव्य खेचतात माणसाला, व्यवहाराचा प्रश्न असतो, असंख्य गोष्टी असतात, मग ती खेचतात ना. तिथं ते तरी करणं आपल्या हातात आहे असं म्हणावं का, केलं असेल, पण केलं आहे म्हणून मी आज करीन किंवा पुढे करीन अजिबात शक्यता नाही. त्यांची इच्छा असली, कृपा असली तर होईल. आता ते त्यांनी मागणं देवांकडे मागितलं की एवढी भीक, त्यांना ते म्हणायचं आहे की ही खरी भीक आहे मागण्यासारखी. मागणं आपण मागतो ते वेगळं मागतोय, त्यांचं काय मागणं आहे बघावं. कारण जिथे गेल्यानंतर माणसाचं पूर्ण समाधान होतं तेच मागावं फक्त, बाकी काही नाही. बाकी किती मागितलं तरी पुन्हा परत माझं मागणं टकळा राहणारच हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्याने जिथे मागायचं तिथे मागितलं, आणि जे मागायचं तेच मागितलं. हे प्रपंचात फार अवघड आहे की जिथे मागायचं तिथे मागणं आणि जे मागायचं तेच मागणं, या दोन्ही गोष्टी अवघड आहेत. पण त्याची आत्यंतिक गरज आहे. चुकीच्या ठिकाणी चुकीची गोष्ट मागून होत नाही, आणि योग्य ठिकाणी मागितल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. हे जे आहे
ते देवाकडे मागितलं तेच. आणि त्यांना काय मागितलं तर घडो घडो संत सेवा, एवढंच म्हणलं. काय ना माझ्या हातून संतांची सेवा घडो, एवढे काही नाही. तेव्हा आणि त्यांना इतकंही म्हणायचं आहे पुढे, ह्याच्यासारखं दुसरं काही मागण्यासारखं नाहीच. आणि का नाही, मग इतक्या गोष्टी मागू नयेत का? आता त्यांना काही प्रपंच अनुकूल झालता म्हणून झाले काही, त्यांना स्वतःला सापतावलं आपल्याला माहिती आहे. ते सर्पदंशाने त्यांना आणून गेला आहे, हा आता ह्याच्या शेवटच्या अवस्थेत आहे म्हणून ठेवला आहे ना समोर. आपण पूर्वी इतिहास पाहिला आहे, हे पाहिलं आहे, तर सगळ्या आठवणी आपल्याला माहिती आहेत. तर असं असताना त्यांना त्या शेवटी नंगेबाबांसमोर आणून टाकल्यावर नाथाने त्या नंगेबाबांनी काय करावं, त्यांनी विचारलं आहे त्यांना की बुवा हा तर आता गेलेलाच आहे. म्हणजे आम्ही आशा सोडलेलीच आहे. तुम्ही आशा सोडली का खरी? पुन्हा जीवन झालं की हवा बनतील जिवंत झाल्यावर. माहिती आहे प्रपंच काय म्हणून शेवटी, आणि ते प्रपंच चांगला ओळखून आहेत. जे ते ओलांडून गेलेले आहेत त्यांना तो माहिती नाही का त्यामुळे त्यांना माहिती आहे तो काय करेल. म्हणून ते जर हा जिवंत झाला तर मला देणार का? देणार म्हटल्यानंतर म्हणले मग बघू मग केस हातात घेते. आपल्याकडे पैसे देणार का म्हणून मग केस हातात घेतात, तसं नाही येते. हा देणार का आणि त्याला काय स्वतःला पाहिजे का? तो भक्तीला लावायचं आहे, त्याची योग्यता कळलेली आहे, तो काय कशातून आला हे कळलेलं आहे, पूर्वजन्म माहिती आहे, कुठेपर्यंत पोचला हे माहिती आहे. तर हा देणार का? हा देणार का? नाही, बरा झाला तर देणार, त्याला वाचवा. शेवटी आई नाही का म्हणत, कसं का असे ना, कुठे का राहीना, ठीक आहे सुनेच्या सल्ल्यानं राहू दे, पण राहू दे खुशाल म्हणते शेवटी तिच्या मतानं वागू दे. शेवटी कुठेतरी इथे येतो की तिच्या मतानं राहू दे एकदा, पण निदान तो सुखात राहू दे बस, बाकी काय नाही, तो आनंदात आहे ना. आता आईला किती त्याच्या आधी संघर्ष करावा लागला असतो. अरे इतकं सांगितलं ह्याला त्वरित तसंच वागतो, काय करतो, अमुक करतो तमुक करतो, सगळं झालेलं असतं. मग सगळं झाल्यानंतर कशावर येतं शेवटी अशावर येतं की बुवा तो ठीक आहे, तो तिच्या सांगण्याप्रमाणे वागून का होईना पण सुखात राहतोय ना, राहू दे. तो सुखात राहिला. शेवटी आईला जसं बरं वाटतं तसं शेवटी ह्या एवढ्याला वाटलं, म्हणून हे यांच्यापर्यंत आलं की हे देणार का देणार का मला देणार आहे. मग म्हटल्यावर मग म्हटले ठीक आहे बघतो आम्ही. मग त्यांना काय ते त्यांच्या शक्तीला ते काहीच अवघड नाही. त्यामुळे त्या सर्पदंशाचं काही जे मरणोन्मुख अवस्थेत त्या अवस्थेतलं मागे आणून त्यांना उभे केले आणि ह्या भक्तीला लावले. आणि काय करून घेतलं त्यांच्याकडनं आपल्याला माहिती आहे. 12 वर्ष तो जे चक्रतीर्थाच्या काय तीर्थ त्याच्यावरती 12 वर्ष उपासना करून घेतली. आणि तेच म्हणून तयार झाले. पूर्व पुणे जबर जी आहे ना, ती खरोखरच जबर आहे या बाबतीत, की बुद्धीच होणार नाही. तर काय शेतकरी कुटुंबातले आपल्या, आणि ते सुद्धा कामगार कातकरी, माझ्यामध्ये रोजचं प्रश्न आहे, कुणी काय दिलं हे काम तर मिळणार, त्यांनी संध्याकाळी दिलं काय तर ते मिळणार, भांडायची सोय नाही, तो काय देईल ते मला घेऊन गेलं पाहिजे, अशा सगळ्या पठडीत राहायचं आहे. तर त्याकडे काय पूर्वतयारी असणार. पण त्यांना काय कळायचं, ते आम्ही एवढे सुशिक्षित मोठे असूनसुद्धा कळेलच असं सांगता येत नाही. त्यांना हे वाटतंय संत सेवा घडो घडो, संत सेवा घडो घडो, संत सेवा घडो घडो, संत सेवा एवढी भीक वाढा देवा, एवढी भीक वाढा देवा, घडो घडो संत सेवा घडो घडो, संत सेवा घडो घडो, संत सेवा घडो घडो, घडो घडो. नाही मागण्या दुसरे, नाही मागण्या दुसरे, संतापायी सुख खरे, नाही मागण्या दुसरे, संतापायी सुख खरे, घडो घडो देव सेवा घडो घडो, संत सेवा घडो घडो, संत सेवा घडो घडो, घडो घडो. नाही मागण्या दुसरे, संतापायी सुख खरे, नाही मागण्या दुसरे, संतापायी सुख खरे, घडो घडो संत सेवा घडो घडो, संत सेवा घडो घडो,
संत सेवा घडो 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 घडो. संता संगे लाभ खरा, संता संगे लाभ खरा, भेट दिनाचा सोयरा. संता संगे लाभ खरा, संत संगे लाभ खरा, भेट दिनाचा सोयरा, भेट दिनाचा सोयरा. घडो घडो संत सेवा घडो घडो संत सेवा घडो घडो संत सेवा घडो घडो संत सेवा घडो घडो संत सेवा. एवढी भीक घाडा देवा, एवढी भीक वाढा देवा. घडो घडो संत सेवा घडो घडो संत सेवा घडो घडो संत सेवा घडो घडो. नाही मागण्या दुसऱ्या, म्हणजे काय मागावं हे सुद्धा कळणं हे सुद्धा अवघड आहे. आता तो आपल्याला कळण्याची गोष्ट चालली ना, पण कळण्याची गोष्ट चालली असली तरीसुद्धा काय कळून घ्यावं, काय माहीत व्हावं, कशाची गरज आहे ते माहीत. आता आपल्याकडे अनेक वेळेला असं असतं की व्यवहारात सुद्धा एखादा प्रश्न सोडवायचा झाला, तो प्रश्नाचं ज्ञान असलं तर तो सोडवणारा कोणतं आपल्याला काय ते सांगणार. प्रश्न पडला आहे खरा, त्यांनी जरी सांगितलं मला बाकीचं सगळं येते फक्त हेच येत नाही, मग त्याचा काय आपल्याला उपयोग आहे. तसं जे सगळं येतं आहे त्याचा समाधान मिळवायला उपयोग होत नाही. म्हणून त्यांच्याकडे जावं आणि त्यांच्याकडूनच हे मागावं की नाही मागण्या दुसरे, कारण संतापायी सुख खरे. त्यांच्याकडे खरं सुख आहे आणि त्यांनी ते मिळवलेलं तर आहेच, पण त्यांच्याकडं ते देण्याचं दातृत्वही आहे, त्यात जिव्हाळाही आहे, आपल्याबद्दल प्रेमही आहे, उद्धाराची त्याच्या काळजी पण आहे. कसंही वागलो तरी ते जवळ घेतील, दुसरे नाही घेणार. त्यामुळं ते लक्षात ठेवलं तर संतापायी सुख, संतापायी सुख आहेच, पण संतापायी सुख खरं आहे. खऱ्या सुखाचा प्रश्न परत आहेच. आपल्याला सुख नाही आहे का, आत्ता जेवलो की सुख झालं, फिरलो की सुख झालं, इंडलो की झालं, काय वस्तू घेतलं की झालं. सगळं घेतल्यावर सुखाच्या व्हाव्या म्हणूनच काय असेल तर काय, आता आपल्यापुरतं चाललं असेल तर काय आपल्याला चांगलं, काय शिक्षण मिळावं ते मिळालं, कुठे साईडला जायचं ते मिळालं, काय मुलं बाळी व्हायची ती झाली, त्याच्यानंतर त्यांचे शिक्षण, त्यांचे ॲडमिशन, त्यांचे हे सगळं काय असेल ते सगळं करत काय. माणसाला हे काही संपलं नाही तर हे प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला रिझल्ट सुखाचा होतो, पण त्या रिझल्टचे मेरिट तिकडे उपयोगी पडत नाही. साईडला जायला म्हटलं की दुःख होतं. आता काय करावं, मला मुंबई पाहिजे, मला पुणे पाहिजे, मला अमुक पाहिजे, आणि ते म्हणतात तुम्हाला सिकंदराबादवरून येते हैदराबाद पडतो, काय करणार आपण पुढे. त्याला तिकडे मिळाले विजय जावा. मग आता ते त्यावेळेला असं वाटतं इतके मिळवलं, इतकं कष्ट घेतले, एवढा रात्रंदिवस राहिलो, पण ते 2 मार्कामुळं तिकडचं गेलं, हे गेलं. मग ऑप्शन्समध्ये ठीक आहे, साईड तर मिळते, तर हे तरी मिळते, प्रवेश तरी मिळतो आहे, मग जाऊ देत. मग खरगपूरला जावा, ह्याला जावा करतो म्हणजे, आणि त्याला असं वाटतं की हे केलं की आपण आता सुखी होणार, मुलगा सुखी होणार. काय सुखी होणार ते आपल्याला पूर्वीचे इतके बॅचेस तिथून बाहेर पडलेत, त्याच्यावर जाऊन बघावं कुठे कुठे किती कोण कोण सुखी आहेत. म्हणून मागे एकदा म्हटलं त्यावेळेला ते बोर्डाचं, म्हणून ते बोर्डाचं पण ते बंद झालं बघा, ते नंबर काढायचे वगैरे बंद झाले. त्याचे विपरीत परिणाम लक्षात आले, किंवा काय होतं त्याच्यातनं ते लक्षात आलं, का डिस्ट्रॅक्ट होतात लोक हे लक्षात आलं. मग शेवटी काय केलं, ते बंद करून टाकलं, नंबर नाही काढणं. का तर पुन्हा ते 1चा 2चा 1 ते पुन्हा त्यांच्यातच. मी मागे एकदा म्हटलं होतं 1 ते 10 काय 1 ते 30, पूर्वी 30 नंबर वगैरे काढायचे ना. पहिल्या 30त आला, पहिल्या ह्याच्यात आला, ठीक आहे आला बरोबर आहे, पण त्याच्यानंतर असे जे पहिले 30तले आत्तापर्यंतचे जे होऊन गेले ते सगळ्यांचे नंतर आढावे पण एकाने घ्यायचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती असेल की ते जीवनात कुठे आहेत आत्ता आणि किती समाधानी आहेत. बस एवढ्याच 2च मध्ये ते जगण्यात कुठे आहेत. कारण मार्क जास्त असले म्हणून मुलगा समजूतदार असतो अशातला काय भाग नाही. काही आहेत हा अपवाद आहे, ते सन्माननीय अपवाद सोडून नेहमी सांगायचं, तर त्यामुळे तसे असतात. पण ते तिथे आले म्हणजे ते समजूतदार झाले किंवा ते चांगले. म्हणून कृष्णमूर्तींचं बोलताना त्याच्याबद्दल संतबोधामध्ये लिहिलं ना की
हुशार माणसांची यादी काढा, बुद्धिमान माणसांची, हे सगळं ठीक आहे, पण चांगल्या माणसांची यादी काढा म्हटलं की मनुष्य पिन थबकतो त्याचं. कारण त्या अर्थाने निस्वार्थी, चांगला, त्या अर्थाने कधी तुम्हाला मदतीला तत्पर आहे, स्वतःकडचं ज्ञान देऊन टाकणार आहे. किती गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत जीवनात, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या सुख देतात ना. मग ते त्याच्याकडनं मिळेल की नाही, या अर्थाने चांगला असेल की नाही म्हटलं की मनुष्य जरा थबकतो. थांबा, तिकडची बुद्धिमान माणसांची यादी काय 200 माणसाचं सांगितलं, पण इकडे त्याला 20 काढणं सुद्धा अवघड जातं. कारण चांगला मनुष्य म्हटल्यानंतर काहीतरी बदलला करणीत. आता वास्तविक जो बुद्धिमान आहे तो चांगला असायला पाहिजे खरं म्हणजे, पण ती बुद्धीच, आणि ती सुद्धा त्याच्यात समर्थांसारख्यानं म्हणावं लागलं, जो तो बुद्धीचं सांगतो म्हणून म्हणायला लागलं शेवटी. तर तेवढ्यापुरती आहे. तर बुद्धी वादाला उपयोगी पडली, तर ती काही उपयोगी पडली का आपल्याला? काय उपयोगी पडली नाही. तिचं तिने मर्यादा जाणवून द्यायला जी बुद्धी उपयोगी पडते ती खरी उपयोगी पडते. ज्या बुद्धीनं स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादा कळतात ती बुद्धी खरी बुद्धी. म्हणजे हे जर आहे तर मग हे खऱ्या सुखाला कसं जायचं? यातून खऱ्या सुखाला जात नाही. धडपडत 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 कुठेतरी ते शेवटी एखादं कुठलं मिळेल ते त्या बाजूला तो जातो. आता एवढं जग आहे, त्यात कुठेतरी त्याला जागा असणारच. त्याप्रमाणे त्या जगात जागा मिळते आणि त्याच्यावर आपलं तो त्याचं आयुष्य काढतो. आणि नंतर मग प्रत्येक वेळेला हेच असतं कार्यक्रम की हे केलं तर सुखाचं होईल, ते केलं तर सुखाचं होईल. आता काय त्याच्या मनाप्रमाणे केलं तरी त्यालाच सुखाचं होत नाही. समजा भगवंताने दिला आशीर्वाद, ठीक आहे हे होऊ दे असं म्हणून त्यांनी सांगितलं, तर हे होऊ दे म्हणल्यावर आता शांत राहायला पाहिजे की नाही? ते झाल्यानंतर लक्षात येतं की हे खरं काही एवढं चांगलं नाही. अरे लग्नात माणसाला, आणि ते खरंच आहे माणसानं, मी बागेमा बोललो ना, आपल्याला 50 वर्ष झाली तरी सुद्धा शंका येते आपला त्यावेळेचा निर्णय बरोबर होता की काय सांग. 30 वर्ष झाली तरी सुद्धा असं वाटतं आपण ह्याच्यापेक्षा त्यावेळेला ते केलं तर ते केलं असतं तर ते बघा आज कुठे गेले, ते परदेशात गेले, ते आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सुखात आहे की नाही, पण नाही सुख होत माणसाला. आणि ते होतच तसं. पुन्हा माणसाला संदेह, बुद्धीमध्ये संदेह हा ठेवलेलाच आहे. या बुद्धीत संदेह नाही, अशी निसंदेह बुद्धी ही फक्त शुद्ध बुद्धीच, ती भगवंताचीच, बाकी काय नाही. बाकी सगळ्या बुद्धीत बुद्धी बरोबर संदेह करतोय, बरोबर आहे, पण नंतर काय होईल मला काय सांगता येत नाही. एवढं त्याच्यावरती संशोधनं करून आलेले एवढे असतात लोक, ते मग ते आपल्याला काय ते ऑपरेटिव्ह आधीच लिहून घेतात आमच्याकडनं, हे जर काय पुढे काय गेलं नाही तर याला आम्ही जबाबदारी. हा जबाबदारी नाही असं कसं म्हणतात. संत जबाबदारी घेतात, म्हणतो तुला कुठल्याही जन्मात सांभाळेल. महाराजांनी म्हणलेले, या जन्मात नाही उतरला तर तुम्हाला हात रामाच्या हातात देईपर्यंत मी तुमच्या अखंड पुढच्या जन्मामध्ये सुद्धा सांभाळेल. हे आपल्याला आहे, हे ऑपरेटिव्ह हे आहे काय 15 मिनटाचं आहे, 20 मिनटाचं आहे, तासाचं आहे, त्यात सुद्धा खात्री देत नाही बाबा. ते म्हणतात ते काय आपण सांगू शकते, आधीच फॉर्म्युला आपल्याकडनं, याची जबाबदारी आहे. आम्ही म्हणून निघालेलो होतो. आता आम्ही म्हणून निघालेलो असं नाही, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही हे करायला गेलेलो होतो असं खरं सांगायचं तर आहे. पण आता इथे एवढी खात्री जगात नाही मिळणार. त्यांचा दोष नाही, बुद्धीचा दोष आहे की बुद्धीची अपूर्णता आहे, त्यामुळे तिलाही मिळणार नाही. खरं जर ते सुख असेल तर त्यात कुठेही दुःखाचा लेश असता कामा नये, आणि ते फक्त पूर्णतेतच असतं, हे संतांना माहिती आहे. तेव्हा इथलं काहीही पूर्ण नाही, मग त्याच्यामध्ये आम्हाला सुखाचं कसं सापडणार? त्यातल्या त्यात महाराज म्हणले थोडं सौम्य करून देऊ, सुसह्य करेल. आजार नाही टाळणार, आजार आहे इथे तर ते टाळणार नाही, सुसह्य करून देईल. ज्यांनी कुठेतरी श्रद्धेने प्रपंच केलेला आहे त्यांचा प्रपंचात उणीवा नाही, दुःख नाही, त्याच्यातला भाग नाही, पण सगळी त्यांना सोसवतात, एवढी कृपा असते. सोसवेलचं द्या, महाराजांना असं मागितलं की सोसवेलचं द्या, तसं ते सोसवेलचं देतात. आणि त्यांना ते शक्य असतं. हे जे प्रारब्धाची पुसली रेखा म्हणजे काय, ते त्यांच्यावर जबाबदारी घेऊन सगळं त्यांनी जर काढून घ्यायचं असतं तर आम्ही म्हटलं असतं तिथंच जाऊ, त्याच्यापेक्षा शाळेत जाण्यापेक्षा तिथं गेलेलं बरं. पण ते जावा, तिथलं प्रारब्ध आहे. शाळा म्हणजे प्रारब्ध आहे, अक्षरशः कॉलेज म्हणजे प्रारब्ध आहे. काय आपल्याला अनुभवाला ज्यांना येत असेल त्यांना माहीत असेल की काय प्रारब्ध आहे आपल्या मागे ते. पण ते तिथं ते दुःख आहे, पण त्यातून जावं लागणार त्याच्याशिवाय. कारण लोक तुम्हाला काय येतं हे बघत नाही, तुमचा कागद काय बोलतो हेच बघतात. मग तो कागद तिथं मिळतो, त्या कागदासाठी जावं लागतं खरं सांगायचं तर. नाही तर काय खरं म्हणजे कामाचा विषय विचार केला तर 2 ताससुद्धा काम तिथं ज्या अर्थाने काम म्हणून व्हायला पाहिजे ते काम 2 ताससुद्धा नसते. आणि आपल्याला 8 तास अडकून बसायला लागतं. त्याच्यामागं पुन्हा क्लास, त्याच्यामागं हे किती अभ्यास काय करायचं, आणि शेवटी ते पुन्हा किती उपयोगाला येतं हा प्रश्नच आहे परत. त्याचं पुन्हा काय होईल काही सांगता येत नाही. ते म्हणतात मार्केटचं आम्ही काय सांगू शकत नाही. आता काय मार्केटचं सांगू शकत नाही अशी अवस्था आहे. तिथे ते काय ते तरी सांगणार आहेत, काय वर जाणार आहे आणि काय खाली येणार आहे. ते सारखं ते चढउतार चालू असतात. ते याच्यात नाही का काय ते आपलं इंडेक्सवर तसं आहे. ते माणसांची हृदय खालीवर होतात इंडेक्सवर, म्हणून ते खरं सुख सांगतात कशात आहे ते. इंडेक्सवर हो माणसात धक्का बसतो. तुझी ज्या वेळेला ते बजेट वगैरे डिक्लेअर होतं, काहीतरी महत्त्वाचं हे होतं, हे लेहमन वगैरे गेले तसलं काहीतरी झालं म्हणजे एकदम इंडेक्स लेवल. तिथली माणसं नुसती काय झालेली असतात, तुम्ही फोटो वगैरे त्यांचे बघितले असतील, अटॅक येतात लोकांना की. आणि कशानं येतात तर ते काय त्यांचं शेअरचं बाजारचं जे काय झालेलं आहे ना, त्यांचे काय लाख होते त्याचे 80,000 झाले, काय त्याच्या लाखाचे 40,000 झाले, म्हणजे त्यांच्या भाषेत ते कुठेच असतात. पण तरीसुद्धा ते जे काय झाले ते सगळं खाली झालं. खाली झालं म्हणून काय संध्याकाळची भ्रांत पडली का आपल्याला? असं कुणाचं काय झालेलं नाही. कारण तो तिथपर्यंत जर तो पोचलेला आहे तर त्याच्या पायाखाली काहीतरी आहेच, नाही तर तो ह्या बाजारात जाणारच नाही मला.
किती मजूर आणि शेतकरी, किती लोक त्याच्यात त्याने इंडेक्सनं काय, ते म्हणते कसला इंडेक्स आहे आपल्याला काय माहिती, त्यांना काय फरक पडत नाही. का पडत नाही? तर त्यांचं पोटापाण्याशी संबंध आहे, तिथे त्यांचं भागतं ते तेवढ्यावरच आहे. ते भागून उरलं की हे लोक तिकडे जातात, मग तिथं खालीवर खालीवर, मग यांचे खालीवर खाली काय करतात. संत मंडळी म्हणतात तुम्हाला जेवढं पोटाला लागणार तेवढं पाहिजे ना, मग ते तुम्हाला दिलेलं आहे ना, मग आता उरलेलं द्या ना देवाला वेळ. खरं सुखाचं तुम्हाला माहिती आहे ना. हे आज वर गेल्याबरोबर लगेच हायपर माणसं सगळे एकदम की काय आज झालं ते झालं. म्हणजे काय साध्या भाषेत सांगा, पूर्वी ते काहीतरी आकडे वगैरे लावायचे ना, त्यातलाच प्रकार आहे. लागला म्हणजे त्या दिवशी आमच्याकडचा मनुष्य नाचत असायचा अक्षरशः. आम्ही बघितलेलं समोर की काय आज झालं काय नाही, काय लोकांना पार्टी काय देईल, हे काय देईल, चहा काय आम काय. तो 4 दिवसांनी पुन्हा ते सगळे गेले म्हणतात आणि त्याच्याबरोबर आणि 10 रुपये गेले म्हणतात. आता काय करायचं? पण माणसाला ते झालं आलं की मिळालं मला वाटते, आणि गेले की गेले वाटते. मग तेव्हा त्याला चहा पाजून वर काढायची वेळ येते. बाबा डॉक्टरांच्याकडे तरी निदान जायला हवं नको आम्हाला. काय इतकी आमच्या सुखाच्या कल्पना सगळ्या तकलादू झालेल्या आहेत, तर त्याच्यात हे कसं हे करायचं बसवायचं. पण माणसाला ते सुख वाटतं, आणि त्याच्याबरोबर जे दुःख आहे ते आपण घेतोय. आपण नाणं हातात घेतले म्हटलं त्याच्या मागे काटा आहे, आपण त्याच्या छाप्याकडून बघून घेतलंय. पण प्रपंचात असलीच सगळी नाणी आहेत हे ते सांगतायत, तुम्ही कसली घ्या. जे सगळं बसवलं आहे, अगदी लिफ्ट बसवत लोक, आता लिफ्ट आहे ते कसली अडचण नाही वगैरे. मी लिफ्टजवळ जाऊन उभा राहतो, लाईट गेली, आता ते माझं नशीब म्हणायचं सोड. पण लिफ्टजवळ समोर गेलं तर आज बंद आहे, काय झालं तर तो लाईट गेली, मग काय व्यवस्था वगैरे. आम्ही सगळे जनरेटरची पण व्यवस्था केली, पण ती मधल्या काळात ते कमी पडलं आणि ते आता पॉवर काय हे खेचू शकत नाही. आता ते चार्ज होणं ते आपल्या हातात नाही. काय करावं लागेल, काय करायला लागणार नाही. देवाने दिलेले 2 पायाच उपयोगी पडले तर वर जाता येईल. नाही तर आपलं घर असलं तरी आपल्याला पारखं आहे, खाली खुर्ची टाकायची, वरून मागवून घेऊन, नसेल तर वॉचमनची घ्यायची तिथल्या, त्याच्यात निवांत बसायचं आणि मागून घ्यायचा चहा खाली. काय सांगा मला, एवढं ते लिफ्ट आहे, हो आहे, तेव्हा आहे, काय सगळं खरं आहे. पण हे सुखाचं असेलच असं सांगता येत नाही. तो हे आहे, छाप आहे, तुम्हाला दिसतोय तो, त्याच्यामध्ये काटा आहे. त्यामुळे लाईट गेलं की ते बंद पडणार. किंवा ह्या टेक्निकल, आता मध्ये टेक्निकल काय होतं ते काय कळतच नाही. टेक्निकल म्हणजे एक मोठं हे आहे, म्हणूनच ते टेक्नॉलॉजीला फार भाव आला असेल करायचं, त्यातलं काही कळूच नाही आहे, अशी पद्धत असावी बोलली. त्यामुळे टेक्निकली काय झालं ते आम्हाला काय सांगता येत नाही. ते बोलावलं तर ते बिझी असतात, कारण त्यांच्या अशा धाले बंद पडलेले असतात, त्यांना काय आपलीच बाईक. ते म्हणतात येतो आता मी जरा बाहेर, अजून 2-3 तास लागतील. हे काम उरकून बरं ती माणसं अडलेलीच असणार ना, तिथे चालू करून दिल्याशिवाय त्याला सोडणार कसं. ते म्हणतात तुम्हाला आम्ही सोडणार, एवढं आमचं चालू करून द्या, आपलं कॉन्ट्रॅक्ट आहे, अमकाय तमकाय सगळं. आणि ती जबरदस्त लोक असतात हो, अशा मोठ्या ठिकाणी राहणारे लोक म्हणजे खूप मोठे असतात ते. त्यामुळे त्यांना पण काय बोलता येत नाही, ते सगळं सुरू करून दिलं पाहिजे. काय उकर करू काहीतरी करून एकदा त्यांचं चालू करू. एकदा ते वरती गेले की हे खालच्या खाली येऊन येतं, मागणं बिल टाकता येते त्यांना डेबिट. असली सुखाची परिस्थिती आहे. हे ओळखा, हे कळेल कुठे, फक्त संतांच्याकडे कळेल, दुसरीकडे नाही आहे आपल्याला कळणार. ते हे खरं स्वरूप जाणून देतात. बरं ते काय म्हणतात की हे असं आहे म्हणून हे करू नका का. आता 17मधली आहे, तर 17मधली ह्याच्या इमारतीला काय तो चालत जाणार नाही, कारण खाली होतं नाही, एकदाच जायचं आहे का त्याला वरती, नाही ते तिकडं आहे, इथं नाही. 17मधल्या 56मधल्यात नाही. तिथे काय लिफ्ट वगैरे लागत नाही बरं का, तिथली लिफ्ट वेगळी. तर ते हे काय आहे, हे असं आहे. मग आता 56मधले काय तो जाणार आहे का, 17मधले जाणार आहे का, म्हणजे त्याला ह्याच्याशिवाय काय मार्ग नाही. मी कसली कॅप्सूल बसवा, नाही तर मोठी बसवा, आणि कसली बसवा, काय तुम्हाला बसवायची बसवा, ते बसवल्याशिवाय काय 17मधले जाणं शक्य नाही. आणि जर आता 17मधले गेला किंवा 56मधले गेला तर खाली येणं काही शक्य नाही. डॉक्टरच वर जायची वेळ, दुसरे डॉक्टर येतील ते लिफ्टवर जातील. तेव्हा ते जे काय आहे त्याचेसुद्धा काय होणार तर हे होणार. म्हणजे बरं हे होणार म्हणून हे करू नये का, करावं काय, कारण शेवटी तेही आपल्या काय जे प्रारब्ध आहे त्याच्यात आहे ना, करू दे. आता त्यांनी प्रमाणाच्या बाहेर तो करायला लागला म्हणजे नवीन कर्म निर्माण होतं, ते काही करू नये. हे खरोखरच करण्याची गरज आहे का, तर करावं. नसेल गरज तर बघावं की याची गरज नाही आहे, मग ते नाही करणार. हा ज्याचा निर्धार झाला तो तयार झाला. परमार्थाची सुद्धा एक पार्श्वभूमी लागते ते व्हायला, आपल्याला सुद्धा एक मनोभूमिका तयार व्हायला लागते. तर हे गरजेचं सगळे देतील, पण बिनगरजेचं एकही देणार नाही. हे ज्याला त्यांच्याकडून कळलेलं किंवा तिथे गेला तरच कळेल, ते ज्याला कळलेलं आहे त्याला व्यवस्थित त्याची ओळख आहे. अनेक घरातून ह्या तक्रारी येतात, मुलं मनासारखी वागत नाही. म्हटलं हो ती मुलं आहेत, आपण ज्या वेळेला मुलं होतो नको म्हणले, ती आठवणच काढायला नको, जाऊ देते आहे तसे वागू देत. म्हटलं आता तुम्हाला कळलं, कारण शेवटी आपण मुलं होतो त्यावेळेला आईवडिलांच्या सारखं काय, त्या मोठ्यांच्या सारखं काय वागत होतं का, आजोबांना ते पसंत होतं का, वडिलांना पसंत होतं का, मग आपण त्यांच्याकडनं का अपेक्षा करावी. सांगून बघावं, ठीक आहे काळ बदललेला आहे, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे, म्हणून मग काय करावं, जास्तीत जास्त केव्हा तरी भेटतात त्यावेळेला सांगून बघावं.
का पूर्वीची संध्याकाळी घरी तरी यायची, त्याची पण गॅरंटी नाही. आपण झोपेच्या वेळेच्या आत ती येतील अशी गॅरंटी नाही. मग आता तुम्ही सांगणार केव्हा? जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा ते कदाचित ऐकण्याच्या मूडमध्ये असतील तर तेव्हा सांगून बघा. पूर्वीच्यांनी त्यांचे मार्ग वापरले होते, आता आपण आपले मार्ग वापरायचे. पण ह्याच्यापेक्षा काय आणखी वेगळं निर्माण होणार नाही. उद्या त्याच्या पुढच्या नातवंडाच्या पिढीतही काही फार अशी अपेक्षा ठेवू नका की तिथे काय होणार आहे म्हणून. तिथे एवढंच होणार आहे, खरे सुख नाही, सुखाचा आभास. म्हणून त्याला हे मिथ्या आणि आभास आणि हे सगळे शब्द कशासाठी आले तर ह्यासाठी आले आहे. पण आभासावर माणसाचं शेवटी त्याच्याशिवाय पर्यायी नाही. त्याचं देणं घेणं आहे ते फिटू देत, त्यासाठी त्याला जगात पाठवलं आहे, त्याचं काम करू देत. आणि ते काम केलं की मग मोकळा झाला माणूस जायला. आणि जायला म्हणजे आपले हे महाराज म्हणायचे इथले फिरवाडीचे, तसं एकदाच बरावं हे मी विसरलो नाही बाबा, खरं आहे त्यांचं. आपल्याला तसं येईल का नाही हे त्यांना माहिती, पण एकदाच मरावं म्हणजे त्यांना किती मागं पुढं जाणं असेल त्याची. आता किती तसं सामान्य यांच्यातले मनुष्य खरं सांगायचं तर त्यांच्यावरती एक चांगला लेख पण आला मागे. तर ते कोंडीबा महाराज किती तयार असतील, त्यांचे ते हे आहे असते तर त्यांचे पिरवड्याचे कोंडीबा म्हणतात तर ते एकदाच मरावं. हे एकदाच मरावं आहे काय? एकदाच मरण्यावेळी मरण्याची कल्पना पाहिजे. आधी जन्माला किती वेळा आलो ह्याची काहीतरी कल्पना पाहिजे. ते काय यावं लागलं ह्याची कल्पना पाहिजे. आज ज्या सुखाच्या ह्याच्यात मागे फिरतोय त्याच्यातून पुढे का होणार नाही आहे हे माहीत पाहिजे. जिथे काम आहे तिथे बसावंच लागेल हेही खरं आहे, पण त्याच्या उरलेलं सगळं जीवन भगवंताला द्यावं लागेल तर ह्यातून सुटायची शक्यता आहे. म्हणून घोडो संत सेवा तिच्यासाठी आहे. ते मला हे आकलन करून देतील आणि सांगतील ह्या त्याच्या मर्यादा आहेत, त्याच्या पुढं ते काम होणार नाही. तर तिथे काही तुम्ही शोधू नका. जे आलं ते सगळं कर्माचा परिणाम, आपल्याला हातात असलेलं स्वातंत्र्य, त्यांनी वापरलेल्या गोष्टी करून झाल्या. आता ह्याच्यानंतर जे येईल ते तिथंच द्या सोडून. आणि आपलं शेवटी तद्विद्ये परिपातेन परिप्रश्नेनं सेवया, आता आपण वाचलं तसं शेवटी त्यांच्याकडं जावा आणि तिथेसुद्धा तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेनं सेवया, शंका दूर करून घ्या. त्याबद्दल काही शंका नाही कोणाला. कुठल्याही शंका त्यांना विचारायला गेलं तरी ते सांगायला तयार आहे. तेव्हा ते केलं तर याच्यातून काहीतरी होईल. नाही मागण्या दुसरे, खरं सांगायचं तर माझ्याकडं मागण्यासारखं दुसरं काहीही नाही आहे माझ्या लक्षात आलेलं आहे. आता काय बाकीचं मागू नये. आता मागायचं तर काय मागावं? घडो संत सेवा. आणि त्यालासुद्धा त्यांनी म्हटले की अगदी दिनवाणीपणे म्हणून ते दिनाचा सोयरा जे म्हटले पुढे ते दिन ह्याच्यातले आहेत की मनुष्य खऱ्या अर्थाने म्हणजे दिन हा शब्दशः अगदी संस्कृतच्या मार्गाने बघितला तर गरीब आहे, दुबळा आहे, दीन आहे. महाराजांना विचार होता आपल्याला आठवतं ना, आपण दीनदास हे नाव का घेतलं? काय प्रश्न विचारणारे असतील आणि उत्तर देणारे त्याच्यापेक्षा तर प्रश्नच नाही. दीनदास हे का नाव अभंगामध्ये महाराजांच्या आहे म्हणून त्यांना विचारलं तर त्यावेळेला महाराज म्हणले प्रापंचिक मनुष्य खरा दीन दुबळा आहे. तेव्हा मी त्याचं दास्यत्व पत्करलेलं आहे. आता मला सांगा, आपण संतांची सेवा करतो का ते आपली सेवा करतात? आपण आपले विचार करून सांगावं की प्रसंगाला आजपर्यंत ते उभे राहिले, तो जर राम भरायला त्यांचा, काय पांडुरंग भरायला, का आपलं कर्तृत्व पुरलं? प्रसंग बघितला तर लक्षात येईल की अरे त्याच्यामागं ते होते म्हणून हा प्रसंग निभावला, त्याच्यामागं हे होते म्हणून हे झालं, त्याच्यामागं महाराजांची योजना होती म्हणून ते झालं. आणि हे आपल्याला नाही तसं लक्षात येण्यासारखं बरं का. खूप वेळा म्हणजे अगदी अनुभवून सांगतो की हे खूप वेळा असं वाटतं की मी केलं तर तुम्हीच करावं. कारण त्याच्या मर्यादा त्यांना माहितीच आहेत. कर्तृत्व मर्यादा, भोक्तृत्व मर्यादा, ज्ञानमर्यादा सगळ्या माहिती आहेत. तर हे जे काय आहे आणि त्यासाठी ते रमणांनी ते जे केलं एकदा त्यांनी केलं म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही खरं सांगायचं तर. त्यांनी काय करायचं ते कल्याणच केलं. ती मंडळी त्यांच्याकडनं गाडीतनं निघाली आणि पुढे त्यांना ॲक्सिडेंट झाला. रावणांचा निरोप घेऊन नमस्कार करून सगळं आशीर्वाद घेऊन निघाले. तर आपल्याला अगदी बिंदास होतं. आपल्या दृष्टीने काय आता त्यांनी आशीर्वाद. ते पुढे गेले आणि ती चाकर निघाली, त्यांचं त्या टायरचं हे होऊन ॲक्सिडेंट झाला त्यांना. आणि त्या क्षणी त्यांना समोर रमणांचं दर्शन झालं आणि ते एकदम शांत झाले, बाजूला गेले. ते ज्या ठिकाणी झालं तिथून अत्यंत जवळ त्या मेकॅनिकचं हे होतं सगळं, त्याच्याकडे गेले. त्यांनी ते सगळं दुरुस्त करून गेलं. त्यांना मनात आलं समोर रमण दिसले, त्यांचं लक्ष असलं पाहिजे. आत्ता आपण तिथून आलो तर आपण परत त्यांच्याकडे जाऊया. एवढी बुद्धी झाली तरी खूप झाली म्हणतो. आणि ते झाल्यानंतर गेले, त्यांना सांगितलं असं झालं. हो म्हणले, ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. मग तुम्ही वाचणार त्यात काय मला शंका नव्हती. फार कमी बोलणारे म्हणतो तरीसुद्धा एवढं बोलले की तुम्ही वाचणार, मला शंका आहे. मग म्हणले तुम्हाला हे माहिती आहे पुढे आम्हाला अपघात होणार होता, तुम्ही आम्हाला आधी का नाही सावध केलं? आम्ही सावधानतेने गेलो असतो किंवा उशिरा गेलो असतो, आम्ही सकाळी गेलो असतो काहीतरी. ते म्हणले माणसाला तिथं प्रत्यक्षात ते घडून त्यातून तो त्यांच्या कृपेनं वाचला आहे हे कळण्यासाठी सुद्धा काही वेळेला शांत राहावं लागतं. आताचा कलम काय असेल
तर आता आचाकालानं त्यांना वाचवलेलं आहेच, कारण तेवढंच एक वाचू शकतात. ह्या क्षणी भगवत शक्तीच वाचू शकते माणसाला, ती भगवत शक्ती वाचवते आहे. तरी त्यांनी हे सांगितलं की हे जर झालं नसतं तर म्हणले काय झालं असतं मला सांगा. तुमचा जर हा अपघात झालाच नसता, तिथे काही अडथळा तुम्हाला आलाच नसता, तर त्याचं काय झालं नसतं, तुम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या नादात पुढे गेला असता. ते कुठंतरी कर्तृत्वाला थांबला, ब्रेक लागला आणि तो त्यांनी लावला हे लक्षात आलं, सावरलं हे लक्षात आलं. म्हणून ते सावरतायत हे निदान अनुभवाने का होईना पण पटेल म्हणून रमणांचं समोर दर्शन एकदम अडकणसमोर दिसत आहेत. म्हणजे हे उभेच आहेत आणि हे बाजूला आहेतच. हे जर आहे तर हे खऱ्या सुखाच्या कल्पना आपल्याला दुरुस्त करून देत आहेत, आपल्याला मर्यादा दाखवून देत आहेत. मागण्यासारखं दुसरं खरं काही नाही. अंतापायी सुख खरे ते मिळावं म्हणून मला संत सेवा घडो. तेव्हा सेवा घडो म्हणजे व्यवहाराने विचार केला तर जवळ राहून माणसाच्या सहवासात राहून हे होतं. ते काय करीत नाहीत असंही नाही. म्हणजे त्यांच्या बाजूनं काय खरं सांगायचं तर जवळ राहावं. आणि जी सेवेला त्या अर्थाने खऱ्या अर्थाने म्हणजे व्याख्या सांगणं अवघड आहे सेवेची, पण तरीसुद्धा आता सेवा करण्याच्या आपल्या कल्पना आहेत. तर काही जसा चॉईसलेस अवेअरनेस आहे तशी चॉईसलेस सेवा आहे का म्हणत. मला सेवेला जाणारा मनुष्य सेवेकरी झाला की त्याचा विशिष्ट सेवेचा अधिकार आपल्याकडे असतो. सेवेत अधिकार मोडतच नाही. सेवेत कधीही श्रेष्ठ कनिष्ठ असत नाही. सेवेच्या नंतर म्हणजे अमुक सेवा हवी हा विषय तिथे सेवेत नसतो. हे सगळं ज्याला कळलेलं आहे त्याला कसलीही सेवा, ते झाडलोटे आहे का तिथं काय काम करायचं आहे का आणखीन काय करून काय असेल ती, त्या देवाला वस्त्र नेसवायची का पूजा करायची काय असेल ती जिथं जी संतांच्याकडे जी सेवा असेल ती मला घडो. आणि तीसुद्धा घडो म्हणण्यामध्ये खूप बारकाईने म्हटलेलं आहे की मी करीन म्हणलेलं नाही. घडो म्हणजे माझ्या हातून घडो. आपण सरळ वाक्य उच्चारलं की ते बरोबर असं होतं, माझ्या हातून घडो. आणि एवढं नाही, आपण म्हणतो ना त्यांना की दिलं पुनरुच्चार करतो तसं घडो आणि घडो. आणि मला ते भान राहो. जरी घडली तरी मी केली असं वाटणार नाही कशावरनं. 25 वर्ष मी पूजा केली, 25 वर्ष मी अमुक केलं असं वाटणार नाही कशावरनं. म्हणून घडू दे, कारण जे घडलेलं आहे त्याची कर्तृत्व आपल्याकडं नाही. माझ्याकडून घडो, माझ्याकडून घडो असं म्हटलं. ते माझ्याकडून ही हो असं मागणं आहे. मागायचं आहे ते सुद्धा माझ्याकडून होऊ दे, मी करीन आणि तुम्ही हो म्हणा तसं नाही, आशीर्वाद द्या असं नाही. माझ्याकडून घडो आणि घडो, दुसरं काही नाही. घडो संत सेवा. तर ह्याच्यातली जी सेवा आहे तिची थोडी आपल्याला सेवा इतकी माहिती आहेत. आपल्याला अन्नदान माहिती आहे, आपल्याला तिथली माहिती आहे, काय बॅडलोड माहिती आहे, सगळं माहिती आहे. ह्या सगळ्या सेवा आपल्याला माहिती आहेत, त्याचे निकष माहीत नसतात. सेवेमागं भूमिका काय असावी ही कदाचित माहीत नसते. तर त्याच्यासाठी हे सगळं आहे. ते काय म्हणतील ते काय म्हणतील ते म्हणतील काय झाडा म्हणतील काय म्हणतील ते चॉईसलेस आहे. सेवेमध्ये कधीही निवड नसते. सेवा त्यांनी ठरवायची काय द्यायची ते. त्यांनी जी ठरवलेली असेल ती सेवा कर. तो काय गड्ड्यापा पाणी भरते ना ते तसं आहे. तर त्यांनी पाणी भरलं, त्यांच्या दिवशी तेवढं बस आहे. म्हणून त्यांना एका वाक्यात हे उत्तर, तो गड्ड्यापास ना तो त्याच्यात ते हे भरायचं काय त्याचं ते पाणी भरायचं आणून ते याला निंबाळा हां तर तो पाणीवर काय नाही नुसतं. आता पाण्याचं माहिती तिथे दुर्भिक्ष किती आहे, ते माळावर आहे सगळं. तर तिथून ते पाण्याच्या गाड्याने पाणी आणून भरायचं. तर त्याची कुवत काय असेल असं लोकांना वाटतं. संत कोणाला काय देतील हे सांगता येत नाही, कारण ते कुवत ओळखून पात्रता बघून पुढचं हे बघूनच सांगत असतात. तर ते काय त्याच्या पुढे आता त्यांनी पाणी भरलं ह्यांनी लोकांना काढत. आम्ही एवढे गुरुदेवांच्यापासून एवढी चर्चा करतो, हे सांगतात ते आम्हाला असं सांगतात इंग्रजीत, हा ग्रंथ हे ग्रंथ ते ग्रंथ, आज सगळं खरं आहे. गड्यापर्यंत जे उत्तर दिलं ते आपल्याला देता येईल का. तर तू एवढं करतोस, तू कोणाची सेवा करतोस आणि इथं तुझं कोणाच्यावर विश्वास आहे. इथे ते काय पंथाचा प्रश्न असतो, कोण शिवाचे उपासक, कोण दत्ताचे उपासक, रामाचे उपासक, तो तुझा देव कुठला. माझे एकच देव म्हणले गुरुदेव. आपल्याला देव म्हणले का. तर त्याचं ते एकच देव गुरुदेव, सहदेव नाही. आणि त्यांनी सांगितलं पण पाणी भरतं. आता त्यांनी नाही सांगितलं असतं दुसरं काय सांगितलं नुसतं आटलं असतं. जे नुसतं ते त्याच्यावर अवलंबून आहे. बाह्यातकारी सेवेवर काही नाही आहे. अंतरंगात काय चाललं आहे तर अंतरंगातले त्याप्रमाणे. आणि मग तेच अंतरंग जे शुद्ध आहे, जे चॉईसलेस आहे, जे अशा तऱ्हेने आणि करणारे वगैरे अशातलं नव्हे. बोलाची कडी बोलाचा भात काय उपयोग नाही, त्यालाही नाही ना आपल्याला नाही, काय उपयोग नाही. तर तशा तऱ्हेचं नसावं. सेवेच्याबद्दल माताजींनी काही निकष सांगितले ते अवश्य अभ्यासण्यासारखे आहेत. ते अत्यंत व्यवहार्य सांगतात, अतिशय व्यवहाराला अतिशय जे त्याच्या म्हणजे त्याचा आश्रमात लोक राहायचे. तर ते त्यांना म्हणायचे की ते आश्रमात राहायचं आहे
तर आता तिथेही शेवटी तो व्यवहार आहेच ना. शेवटी काय काय खाण्यापिणं आहे, हे आहे, कामं आहेत, त्या शाळा, त्यांच्या विद्यार्थ्यांचे हे वेगवेगळे विभाग होते, त्यांना शिक्षण होतं, अमुक होतं तमुक होतं. तर सगळं हे झाल्यानंतर त्यावेळेला त्यांना हे लोक विचारायचे, असं असं पद्धतीनं, असं का, तसं का, तसं का. त्या म्हणले हे जगासारखं नाही आहे, हे मलाही माहिती आहे. मूळ निघाला होता योगाचा प्रश्न, व्यायामाचं शिक्षण, शाळा होते ना, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना एकच प्रकारचा, आज जसं सूर्यनमस्कार आहे एकाच पद्धतीने सर्वांना लागू असलेले व्यायाम म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्यांच्या दृष्टीने असं खरं असं शिकवत नाही, ध्याना वेगळा असायला पाहिजे, त्यांना वेगळा असायला पाहिजे. ह्या सगळ्या जगाच्या बाहेरच्या ज्या कल्पना आहेत त्या घेऊन जर तुम्ही तिथे जगणार असाल म्हणले आश्रमात, तर आश्रमात कशाला येता म्हणले. मग त्यावरनं आश्रमात कशासाठी राहायचं किंवा सेवेच्या ठिकाणी कशासाठी जायचं याचा उलगडा त्यांनी पुढे केलेला आहे. आपण नंतर असं बघितला तरी चालेल कधी. तर ते काय म्हणायचं की जगाच्या ज्या चाकोरी आहेत आणि जी संकुचितता आहे ती सगळी तिथं आहेच आधी. आपण इथे आलो आहोत ती संकुचितता आहे हे इथून बघण्यासाठी, ती संकुचितता आहे हे शिकण्यासाठी, ती चाकोरीबद्ध आहे हे शिकण्यासाठी. मग ते शिकायला ह्या पद्धतीचं शिक्षण आवश्यक आहे, की ह्या पद्धतीचा दृष्टिकोन येणं आवश्यक आहे. म्हणले जवळ राहून काहीच शिकलं नाही. जे महाराज जसे म्हटले किंवा काय तात्यासाहेबांची याच्यात आहे की संतांच्या जवळ राहून शरणागती शिकला नाही तर काहीच शिकला नाही म्हणले. कारण त्यांच्याकडे खरं सांगण्यासारखं तेवढंच असतं, बाकी सगळी कृपाच असते. हो, एकदा जो शरणागत त्याच्यावर काय कृपा नाही, त्याचं सगळा यय बरं लोक सगळं सांभाळतात ते. आणि काहीही ह्याच्यातलं जसं असेल तसं होईल, पण त्याला आनंदात ठेवतील एवढं नक्की, आणि अनुसंधानानं नामात ठेवतील हे नक्की. मग हे जे आहे ती सर्वात मोठी कृपा आहे. तर ते करतायत. तर तसं म्हणले इथे हे या पद्धतीनं इथे यायचं ते एवढ्यासाठी यायचं. त्यांनी आश्रमाबद्दल सांगितलं की इथे यायचं ते सेवा तुम्ही करतात, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू दे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू दे, खऱ्याची ओळख होऊ दे, खोट्याची पारख असू दे. हे सगळं करण्यासाठी इथे यावं लागतं. मग इथे जीवन वेगळं राहतं, आणि ते वेगळं त्यासाठीच असतं की ज्याच्यामुळे ह्या चाकोरीबद्धपणामुळे जगाला जे दुःख भोगावं लागते ते तुम्हाला जर या पद्धतीने गेला तर भोगावं लागणार नाही. नाहीतर तुम्ही स्वतःच्या ईर्ष्याला, मत्सर, असूया, लोभ, अमकं तमकं सगळ्यात मग बाहेरच राहिलेलं तिथे तेच आहे सगळं. तसं नाही, इथे राहायला त्रास आहे. त्यांनी ते सेवेच्याबद्दल सांगताना मोठा उलगडा करून ठेवला आहे. आपल्याला येतो तशा अर्थानं कुठेही असलं तरी ती आणि खरी जर सेवा असेल तर तिने माणसाला पाशातून मुक्त केलं पाहिजे, त्यांनी बद्ध नाही केलं पाहिजे. सेवेने मनुष्याची माझी ही सेवा असते असं खूप ठिकाणी आपण ऐकलं असेल. माझी अमुक सेवा आहे, माझी अमुक सेवा आहे असं आपण ऐकलं असेल खूप ठिकाणी. तर माझी अमुक सेवा आहे हे बरोबर आहे, पण बाकीच्या सेवा त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त नाहीत. सेवेत श्रेष्ठ कनिष्ठ नाही, सेवा एकच असते. तर ती जी त्याचं फळ द्यायचं हा त्यांच्या अखत्यारीतला विषय. जी फळासाठी केली जात नाही तीच मुळात सेवा आहे ना. ती फळासाठी केली गेलीच नाही, माझ्या आनंदासाठी, उद्धारासाठी यासाठी केली गेली. तर ती जर तशी व्हावी हे असेल. काय असतं, सेवेने मनुष्य म्हणतो आम्ही इतकी वर्ष सेवा केली पण आमचा उद्धार झाला, आम्ही इतके वर्ष नाम घेतलं, आमच्यात फरक पडत नाही. आता त्यांनी नाम घ्यायला काय सांगितलं होतं, त्याच्यामध्ये काहीतरी होतायला सांगितलं होतं ना, भाव होतायला सांगितलं होता, बाकीच्या कसल्याही अपेक्षा ठेवू नये हे सांगितलं होतं. मग हे सगळं त्याच्यातलं त्यात असेल तर ते औषध परिणाम करेलशिवाय राहणारच नाही. कारण सिद्ध औषध आहे ते परिणाम करणारच आणि ते तुम्हाला त्या सगळ्यातून मुक्त करणारच. पण मला राग येतो, तो त्यात आवरायला सांगितलेलं आहे आणि मग नाम घ्यायला सांगितलेलं आहे. मी नाम घेणार एवढं आणि राजाचा जाळ एवढा, मग त्याच्यात ते सगळं जळून जातं. असं होतं. म्हणजे हे आता परत पुन्हा लकुटणी महाराजांच्या आठवणीला आपल्याला मागे बोललं होतं तसं की अग्नी येतो आणि त्याच्यावर सगळं भस्म होईल, पाप भस्म होईल. पण ज्या निखाऱ्यावर जर मी शेणाची ही ओटली टोपली जर, तर निखाऱ्याचं काय होईल, उलटू होईल. ते सगळं शेणाची टोपली तो निखारा निवडून टाकेल, बंद करून टाकेल, त्याला जाळ कमी करून टाकेल, तो विझवेल. त्यामुळं सेवेचंसुद्धा त्याचंसुद्धा प्रमाण आहे. तर ते जर प्रमाणाने असेल तर हे जमेल. म्हणजे सेवेला काहीतरी अजून निकष आहेत, अजून उलगडा आहे, तर तो झाल्यानंतर हे होईल. तर यासाठी सेवासुद्धा समजून घ्यायची. घडो संत सेवा बरोबर आहे, संतांच्याजवळ जाऊन राहिलो, काय काम केलं, एखादी गोष्ट केली किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं एवढ्यावर नाही आहे. माझी मनोभूमिका मला बदलायची आहे. ती ज्याला बदलायची ती बदलणार नसलं तर मग बाहेर आहे त्या जगात उत्तम आहे, आणखीन सेवेचा अहंकार नको. आणि परत का ते आणखीन लोढणं गळ्यात बांधल्यासारखं कोणा मी त्यांची सेवा केली ते नको. ते त्यांना काय करायचं त्यांचं चाललेलं आहे. आपण आपल्याला बदलण्यासाठी, आपल्या कल्याणासाठी आलेले आहोत. तर त्यातलं काही मिळालं का तेवढं बघा. त्या कर्माने मी आता त्या कर्माचा अहंकार झाला, तर दोरी बांधल्यासारखं झालं की नाही. मग त्यापेक्षा सेवा मी काही करत नाही उत्तम आहे. एक वेळ काही करत नाही, पण काही करत नाही ह्याचासुद्धा अहंकार नको. ती कशाचा अहंकार मनुष्य बाळगले काय सांगता येत नाही. म्हणजे त्यामुळं म्हणजे असं नाही वाईटच, ते वाईटच बरोबर आहे, पण आम्ही निर्व्यसनी आहोत ह्याचा जर अहंकार झाला
मी असून चांगलं म्हणणार नाही याच्या पुढं, म्हणजे तसं पुढं वाचू वाक्य नाही आहे माझ्याकडे की ह्याच्यापेक्षा वसून केलेलं असं काही मी म्हणणार नाही. पण नक्की हे आहे की चांगले वागले आणि ते त्यांनी 2 मजली घर बांधलं महाराजांच्या आठवणीत नाही आहे का, की माझ्यासमोर त्याने हाताखाली माणूस, माझ्या हाताखालचा माणूस इतका पैसा खाल्ला, इतकं खाल्लं, मी एवढेसे घर बांधू शकलो, तो एवढे 2 मजली माझ्यासमोर त्याने एवढे ऐश्वर्य, तुम्ही का नाही खाल्ले म्हणले महाराज. इतकं स्पष्टता त्या जमिनी सच्चेच. त्यानं एवढं केलं तुम्ही का नाही पैसा खाल्ला म्हणे. ते म्हणले असं कसं, लोक काय म्हणतील. हां म्हणजे तुम्ही खाल्ला नाही तो लोक काय म्हणतील याच्यासाठीच खाल्ला नाही, एवढंच ना. बेसिकली ती गोष्ट वाईटच आहे, याबद्दल काही शंका नाही, पण आहे त्या माणसाला उत्तर देऊन त्याच्यातून सोडवणं हे पण त्यांचं काम आहे. तर तुम्ही काय ना लोक, मग म्हणले अशा तऱ्हेनं लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून जर आपण काय केलं असलं तर ते शुद्ध नाही आहे. म्हणजे ते तसं नाही आहे. म्हणजे मी खाल्लं म्हणजे मला म्हणून म्हटलं ना, मला परवा आपला विषय निघाला होता, आपण चांगल्यासाठी चांगलं वागत नाही, तिथं अडचण होते. सेवेसाठी सेवा करत नाही, सेवेच्या मागं पुढं काहीतरी अटायचं आहे त्याच्यासाठी करतो, ते त्यांना नको आहे, त्यांना फक्त त्यातली सेवा हवी. मग तशा अर्थाची संत सेवा माझ्याकडून घडो, मग ती आपल्याकडून सर्वांच्याकडून घडावी. याच्यासाठी हे सगळ्या संतासंगे लाभ खरा, त्यांच्याबरोबर राहण्याने, म्हणजे बरोबरच राहिला म्हणजे अगदी मागं पुढं करतो आहे अशातला काय भाग नाही, ते काय करायची गरज नाही, ते व्याप होईल उलटा. ते लोक 4 लोक असं बघायला येते, हां ह्यांच्या जवळचे दिसत आहेत वगैरे, म्हणजे आणखीन एक उपदेव पडून घेतला. बरं तो आणि जर कमसल असेल तर तोही तर फसून जाणार, तर सांगणार हो आम्ही त्यांच्या होते आमचे त्यांच्या संबंध काय बोलायचं काम नाही. कुठलं संबंध काय, त्यांच्या मागणंही चालत राहिले आणि पुढनं चालत राहिले, त्यामुळे काही संबंध निर्माण झाला का, तर त्या अर्थाने काय होत नाही. संतांनी म्हटलं का तसं मागच्या याच्यामध्ये, जसं ते मी ह्यांचा मुलगा आहे वगैरे, ते ती म्हणाले मी टाटांचा मुलगा बरोबर, टाटा तुम्हाला काय म्हणालेत का, त्याला वाटतं आहे स्वतःला, अशी एक गोष्ट आहे. त्या काळात तो मनुष्य सांगत असे, मग त्याच्यावरती आलं पुढे नंतर. मग ते म्हणजे ते म्हणत आहेत का, तर ते तसं त्यांचं ते, हा आपण म्हटलं, आपण कोणतंही नाव घेऊ शकतो, तसं नाही आहे. हे त्यांनी म्हटलं का, संतांसंगे म्हणजे खरोखरच तो माझ्या संगतीतला माणूस आहे असं ते म्हणत आहेत का. संगतीनं म्हणजे त्या महाराज म्हणायचं ते समगतीनं जाणं आहे. ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण बरोबर जात असलो तर जवळ असा दूर असा तुम्ही त्यांच्याबरोबरच असता, आणि त्यांची गोडी लागावी म्हणून ते काय करायचं ते प्रयत्न करतात, त्याबद्दल काही प्रश्न नाही. मला वाटतं महेंद्रनाथ नाही का यांच्या रामकृष्णांच्या ह्याच्यामध्ये होती, तर महेंद्रनाथांचं जसं झाले त्यांच्या बाबतीत ते न येणारे अशा अर्थाने की नाही येते आपल्याला, पण ते त्यांनी त्याच्यावरनं एक दिवस आले, दुसऱ्या दिवशी युवक विचारलं, तिसऱ्या दिवशी आले. संतांची सुद्धा गोडी लागते बरं, आपल्या मनामध्ये तेवढं सात्विकता असते, आणि या भूमीत ती नक्की असणार, कधी कोणाकडे असं नाही असं नसतं. तर हे चोर चिलटंसुद्धा झाली तरीसुद्धा त्या ह्या हे इतर आहे दरोडेखोर आमकाय तमकाय, पण सत्वा पुढं नाही काय चालत. त्यांना कुठेतरी ते म्हणतात की ह्या माणसांना नको त्रास द्यायला, ते बाजूच्यानं देतील पण त्यांना नाही देणार, कारण ते आतलं सत्व जागा असतं. भगवंत त्याच्यात जागा असले काय होतं, थोडं झाकळलेलं असतं, काही ठिकाणी प्रदीप्त असतं, काही ठिकाणी असतं, एवढा फरक असतो, बाकी माणूस सारखाच आहे सगळं. आणि ती जाण ह्यांना आहे हे त्यांना माहीत असतं, त्यामुळे ते बरोबर त्या अर्थाने त्याच्याशी वागतात. तेव्हा हे जे गेले ते दुसऱ्यांदा आले, तिसऱ्यांदा आले. आज शेवटी असं आहे संतांचे, एकदा ते महाराजांचं जसं ते भजनात बोट लागलं आणि शास्त्री बाबा भजनात नाचायला लागले. महाराज भजनात नाचत होते, सगळ्या शास्त्रार्थ झाल्यानंतर महाराजांनी भजनात त्यांना सहज बोट लावलं नसतं. हे झाल्याबरोबर जे काय झालं ती शास्त्रीबात नाचायला लागली, तो हा शास्त्रार्थ राहिला बाजूला सगळा. ते म्हणले सगळं घालूनच टाकलं माझ्या डोक्याला त्यांनी. तर तसं हे त्यांच्याकडे 1-2दा केल्यानंतर त्यांच्या ते डोक्यातलं ते कमीच झालं सगळं. ते हे कमी झाल्यावर ओढ वाटायला लागले, ते जे काल जे ध्यास चाललं होतं ते तसं ते ध्यास लागायला लागले, यायला लागलं. म्हणजे यायला लागला बरं का, म्हणले आता पुढं बघू काय होते ते ना, त्याच्यानंतर काय होणार तो प्रश्न आहे. म्हणून त्याने ते मोराची गोष्ट सांगितली. मोराला 4 वाजता आपू दिली, त्यातला प्रकार आहे. मोर 4 वाजता आले, हे आपल्याकडे बोल फिरतात. त्यांना आपूची गोडी लागली, म्हणजे तो विषय वेगळ्या स्वरूपाचा असला तरी मूळ तेच. तर त्याला एकदा 4 वाजता दिली, दुसऱ्यांदा तो 4 वाजता आला, परत 4 वाजता आले, तिसऱ्या दिवशी दिली नव्हती तरी तो 4 वाजता बरोबर हजर झाला. म्हणले हे जर वाईट गोष्टीत घडतं चांगल्यावर घडणार नाही काय, ह्याला तर चांगल्याची गोडी लागली तर तो येणारच, कारण त्याला चांगलं काय ते कळलेलं आहे. त्याला त्याच्या पद्धतीचं जे काय चांगलं वाटलं ते त्याला कळलं, म्हणून तो जर एवढं टायमिंग चर्चा पाळणार असेल, त्यावेळेला हजर होणार असेल, तर हा पण त्यावेळेला चांगल्या एकदा ह्याला लागले म्हणले आता काय काळजी नाही. कारण तसं एकदा त्याची गोडी किंवा ओढ लागणं हे एकदा व्हावं लागतं कधीतरी. तसं एकदा जाऊन आपलं चित्त शांत होतं. हे एकदा कळलं की मनुष्य चित्त शांत करायला येणार, कारण सगळे अशांत करणारे बाहेर बसलेलेच आहेत. काय कुटुंबात असो, त्याच्या ऑफिसमध्ये धंद्यात नोकरीत सगळीकडे पाहुणे पै काय म्हणाल ते सगळे कशाचे तरी त्याने आश्वस्त शांत होतं, ते तिथे शांत होतं. हे म्हटल्यानंतर मनुष्य आपोआप तिथे येतो. तर तसं सात्विकतेतसुद्धा सेवा करायलासुद्धा असं कुठेतरी शांततेचा अनुभव आलेला असला तर माणसाकडनं होईल. महाराज जे म्हणायचे याच्याबद्दल, आपल्या भजनाबद्दल जसं म्हणायचे, भजन आहे मग ते विशिष्ट वेळेला भजनावरनं चर्चा आली. आता भजनाची वेळ झाली चला म्हणून म्हणल्यानंतर
ही माणसं म्हणली हे म्हणजे व्यसनासारखंच झालं म्हणले. हे काय माणसं तरी एक भेटत असतील बोलत असतील कोणाला, म्हणजे काही कमी नव्हती माणसं पूर्वीची, म्हणजे त्या अर्थाने हो की नाही. हे सुद्धा व्यसनच झालं असं महाराजांना म्हणायचं म्हणजे काय चेष्टा आहे का. भजनाची वेळ झाली म्हणून उठा. ते म्हणले हे व्यसनच आहे. महाराजांनी पहिल्यांदा आधी आपल्याकडे ते शंकराचार्यांच्या पद्धतीचं आहे, पूर्वपक्ष व्यवस्थित घ्यायचा आणि मग उत्तर पक्ष, तसं आहे. तर ते तुम्हाला सांगतो गंमत, तुम्हाला माहिती असेल, पण जे म्हणून अद्वैताच्या विरोधी होतं, जे काही द्वैत मांडणार होतं, जे काही इतर मार्ग मांडणार होतं, ते खोडून काढण्यापूर्वी त्यांचं म्हणणं काय आहे हे शंकराचार्यांनी जितकं उत्तम सांगितले तितकं त्या पक्षातल्या माणसाला सुद्धा सांगता आलेलं नाही. त्यांचा अभ्यास एवढा आहे की त्या अभ्यासापोटी ते त्याचं म्हणणं काय आहे आधी व्यवस्थित सांगू शकतात आणि नंतर मग त्याच्यातलं एक कडून आता खरं काय ते सांगतं. मग शेवटी ते अद्वैत खरं ठरतं. कारण शेवटी प्रेमात जसं अद्वैत आहे तसं इकडे सुद्धा अद्वैत आहे. अद्वैतातच आनंद आहे. इथे सुद्धा सेवेनं मनुष्य त्या याच्याशी तद्रूप झाला तर त्याचं कल्याण झालं. संतांच्या अवस्थेशी जर तद्रूप झाला त्याला कुठेतरी कळलं ह्यांनी काय केलं असेल तर काय केलं नाही, त्यांनी काय त्यांचं भजन करत असेल तर येऊन गेला असेल, ऐकलं असेल 4 शब्द समजा बरं वाटलं असेल तर एवढ्या बरं वाटण्यावर तो परत यावंसं वाटतं झालं. आता हे काही लौकिकदृष्ट्या काय पैसे दिले का काय त्याला मान दिला का काही लौकिकात, कारण जो मानासाठी आला तो त्याचा अपमान झाला की जाणार हे ठरलेलं आहे. तसंही नाही, हे इथे मान नाही, त्यांच्याकडनं पैसा नाही, त्याला काय ही नाही मदत नाही, तरीसुद्धा तो येतो. म्हणजे म्हणूनच जे आपल्याला मागावं ते देत नाहीत तो संत, असं म्हणले ना महाराज. आपल्याला वचन डोळ्यासमोर मागावं तर देईल तो संत नव्हे म्हणले. तेव्हा मागावं ते देत नाहीत, पण हिताचं आहे ते दिल्याशिवाय राहत नाही, असं आहे ना. मग आपण ते मागितलेलं असेल किंवा न मागता सुद्धा देतील, त्यांना काही त्यांच्या बाजूने काहीच अडचण नाही, ते न मागताही देतात. पण मागितल्यावर सुद्धा हिताचं असलं तर दिल्याशिवाय राहत नाही. तर हे त्यांचं म्हणणं आहे. तेवढं लक्षात ठेवून हे सगळ्याकडे बघायचं. नाही मागण्या दुसरे संतापायी सुख करे, ती सेवा आपल्याकडनं घडावी. आणि संतासंगे लाभ खरा. लाभ ही गोष्ट अशी आहे मुळातच की लाभण्याचीच आहे ती, म्हणजे लाभ ते त्याच्यातलंच आहे ते. त्यामुळं ते आपल्याला एरवी कर्तृत्वानं मिळते ती मिळकत आहे आणि इथे लाभ आहे. म्हणजे जे कल्पनेत येत नाही ती माणसाला ज्या वेळेला म्हणतो तो म्हणतो मला लाभ झाला. आता आपल्याकडले लाभ आपल्याला माहिती आहे, भाग्यलक्ष्मी हो की नाही, असं काहीतरी असतं. फक्त 100 रुपये आणि करोडोचे मालक वगैरे नाही का, तसं असतं. असं एकदम माणसाला वाटतं हा बस. त्याला जर समजा लागली असं जरी नुसतं कोणी सांगितलं तरीसुद्धा त्याला लगेच ॲडमिट करायला लागेल इतकी परिस्थिती आहे. तर असं ते काय भाग्यलक्ष्मी काय कुठली असेल ते जे काय ते एकदम असेल लॉटरी, माणसाला असं वाटते काय एकदा करोडो मिळवून झाले काय करायला नको परत, आणि ते करोडो मिळवणार आणि घालून टाकणार. माणसाला जीवन अशक्य झालं. मागे एका माणसाचं हे झालेलं मी पाहिले. तो म्हणला की ते त्याला जगणं कठीण झालं, तर त्याला लागली कळलं लॉटरी. म्हणजे लागलं म्हणजे काही नाही, लॉटरी लागली हे कळलं. तर ती लागल्याबरोबर तेव्हापासून त्याच्या मागं नातेवाईक सगळे असं सुखाला सर्व नात्याचे, आणि नात्याचं नाही झालं तर मग शेवटी धाकाचे दोन्ही असतात, नात्याचे पण आणि धाकाचे पण. मग ते सुखाचे आहेत आणि इकडं ह्याचे आहेत. मग म्हणून त्याला जीवन असंही झालं. त्यांनी शेवटी सांगितलं की हे सांभाळायचं एवढं काम तुम्ही करा. म्हणजे आमच्या बँकेतला हा विषय आहे. ते म्हणले ही तुमच्याकडे सांभाळेल तरी ठेवा निदान कुठेतरी. हे क्लेम बिम करायचं आणि पुढं काय मला मिळायचं ते कोणाला ठेवू. आज मला जगणं अशक्य करून ठेवले. जे एका बाजूनं माणसं सगळे ओळख काढून देतात आणि दुसऱ्या बाजूनं धमकीचे फोन येतात. आता ह्या दोन्हीमध्ये मी कात्रीत सापडलो. हे काय करावं कळे नाही. ही सुखाची परिस्थिती आहे माणसाच्या. तेव्हा हे लाभ नव्हे. ते आपण म्हणायचं आपलं की एवढा लाभ पाहिजे, नाम पाहिजे, अमकं पाहिजे, काय पाहिजे नाही काय नाही. आपल्या कष्टाने मिळवावं, भाकरी खावी, सुखात राहावं, हे खऱ्या संतांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यातच खरा आनंद आहे. हे असलं काहीतरी करायला गेलं, कशाच्या तरी मागे लागायला गेलं तर मृगजळासारखं आपली शेवटी निराशा होते, नाही तर दुसरं दुःख येतं. त्यामुळे सुख खरे काय ते कळावं, सेवा म्हणजे काय ते कळावं. आणि लाभ संतांसंगे लाभ खरा, भेटे दिनाचा सोदर. विश्वनाथा संत थोर. संत सेवा घडो घडो, संत सेवा घडो घडो, संत सेवा घडो घडो, संत सेवा घडो घडो, संत सेवा एवढी भीक वाढा देवा, एवढी भीक वाढा देवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो 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 घडो. नाही
नाही मागण्या दुसरे, नाही मागण्या दुसरे, संतापायी सुख खरे, संतापायी सुख खरे, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो 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 संता संगे लाभ खरा, संतांसंगे लाभ खरा, भेटे दिनाचा सोयरा, भेटे दिनाचा सोयरा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो 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 विश्वनाथ संत थोर, विश्वनाथ संत थोर, तेच देवाचे अवतार, तेच देवाचे अवतार, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो 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 घडो. जेव्हा विश्वनाथा काय सार राहिलं असेल तर संत राहिले. त्यांच्या दृष्टीनं नंगे बाबा होते तेवढे त्यांना त्यांच्या दृष्टीने ते, आणि बाजूला ते आपल्याला बाकीचं मी पूर्वी चरित्राबद्दल सांगितलं. तर त्यामुळं जी संत मंडळी त्यांना भेटली त्याने माझ्या आयुष्याचं कल्याण झालं. भेटे दिनाचा सोया काय सगळं असतं तोपर्यंत म्हणती दादा काका नाना नाही का ते म्हणतात आपल्याकडे आहेच. दासगणू महाराजांची आहे, कोणाचंही घ्याल त्यांच्याकडे सगळीकडे आहेच त्यांनी म्हणलेलेच आहे. तर त्या वेळेला सगळे बाबा दादा सगळे करायला तयार असतात. त्याच्याकडं काय नाही म्हटलं की त्याच्याकडं कोण बघत नाही, कोण फिरकत नाही, वेळ होत नाही म्हणतात, चुकवतात, पण घेत नाहीत. सगळे प्रकार आपल्याला आता माहिती आहे आजच्या काळानुसार आजचे प्रकार, यापेक्षा काही नाही. तेव्हा अशा खऱ्या अर्थानं आणि खऱ्या अर्थानं आपण देणंच आहोत खरं, ते कबूलच करा. कारण खरेच देणं आपल्या हातात काही नाही. उद्या काय होईल, आज संध्याकाळी काय होईल, का हे कशातलं नाही. मी अमुक एक करू शकेन, साधा आहे आपल्याला चहा करायचं आहे, कट्ट्याजवळ उभं राहिल्या पाय सटकला तर ते चहा एका जागी, हा एका जागी, आणि तिसऱ्याला बोलवून आणून त्यालाच सांभाळायची वेळ येते, चहा करून पाजायची वेळ. त्याच्या हातून ते होईल असं नाही, आपल्या हातून काय होईल असं नाही. ते सुद्धा चाललं आहे सगळं त्यांच्या कृपेने चाललं म्हणून चाललं, नाहीतर नाही चालणार. आलं नाही का म्हटलं की असे विचार आहे म्हणजे त्यांच्यासमोर सद्विचार ठेवणं आवश्यक आहे, प्रार्थना करणं आवश्यक आहे. आता ते बीजेला काय, ते बीजेचं ते बघतील त्यावेळेला काय होणार, याला काय होणार, नाचशेट्टीला काय होणार ते बघतील. सारखं या बाबतीत साधकाने नित्य सावध असावे तसं आहे ते. कारण हे काही सांगता येत नाही, त्यांच्या इच्छेला असेल काहीही चमत्कार होईल किंवा काहीही कुठल्याही गोष्टी कल्पनात येत, म्हणून ते लाभ म्हटले. संतांसंगे लाभ खरा, त्या खरा लाभ आहे त्यातसुद्धा. म्हणून मी खोट्या लाभाचा उल्लेख केला की ते जे लाभ आहेत ते आपल्याला असं वाटतं की हे नाही एकदम मिळून गेलं म्हणजे सगळं काही सगळं बदलून जाणार नाही. मागे असं भयभीती लागते किंवा ते अशा तऱ्हेनं वेसलं लागून त्या काळात ते पिढी बर्बाद झालेली एकांची ती पण पाहिली की हे मिळालं आणि कल्पनेच्या पलीकडे मिळालं. त्याने कल्पनेच्या पलीकडे म्हणजे लाभ. तर तसं एकदम म्हणून ते अचानक धनलाभ वगैरे असल्याच गोष्टी जास्त असतात. अचानक ज्ञानालाभ वगैरे काय कोणाला होत नाही भारतात, म्हणजे अचानक असलं काहीतरी होतं, पण ते काय झालं ते असलंच असतं. तर आम्हाला अलभ्य लाभ वगैरे, तर हे जे काय अलभ्य आहे ते एकदम लाभतं आणि माणसाला ते नाही पेलं तर त्याला ते नाही पचवतात. आणि असल्या गोष्टी पचवणं अवघड आहे. संतांसंगे होतो तोच लाभ खरा आहे. सुख जसं खरं आहे त्यांच्याबरोबरचं, तसा लाभसुद्धा त्यांच्याबरोबरचा होईल तो खरा. मग ते तुम्हाला प्रपंचाच्या बरोबर ओळख देतील, कुठं थांबवावे सांगतील, काय असते. गाडीवानाला जसा गाडी हाकायला यायला लागते उत्तम जोरात, तशी वेळेला कासरा कुठं ओढा येते पण त्याला माहीत पाहिजे, हो की नाही. आपल्याकडे जसं हे बैलगाडी चालवणारे लोक आहेत त्यांना बरोबर माहिती असेल की तुमच्या हाताच्या हालचालीवर ते त्याचा स्पीड कमी आला पाहिजे. तिथं काय गिअर नव्हते, पण आज गिअरच्या भाषेत कळतंच की नाही वळण आलेलं आहे, चढ आहे, मनुष्य आधीच सेकंडमध्ये आधीच फर्स्टमध्ये कारण अंदाज घेतो ते त्याला ते जास्त जमलं पाहिजे. एक वेळ 80चं 90वर नाही गेला चालेल, काय फरक पडणार नाही आणि 15 मिनिटांनी पचेल. पण हिथं काय घोटाळा झाला तर मागं गेला तर आणि मागून काय धरकून काय आणखीन होईल. तेव्हा ह्याच्यासाठी ते
ते लागतं बरोबर. ते संतांच्याकडे ही सगळी विद्या बरोबर आहे. ते चालवायचंही शिकवतील, हाकायचं कसं ते शिकवतात, आणि हे जसं कासरा ओढायचं बरोबर कुठं कासरा ओढायचं ते तिथेही तो कासरा ओढतात बरोबर. ह्याच्या पुढे जाई जाऊ नका. आता तो गेला तर त्याचं कल्याण तो करणार असला ते म्हणतील नमस्कार, जाऊ तुमच्या मार्गात जावा. पण हे जर सांगितलेलं आहे आणि त्यांनी केलं आहे त्याचं कल्याण होते तर आपण ते ओळखून राहावं. विश्वनाथ महाराजांसारखे सांगतात, आपण ऐकायला काहीच हरकत नाही. संतांसंगे लाभ खरा, त्यात जो मिळेल तोच लाभ खरा. त्यांच्याकडून आपल्याला असं वाटतं इतकं राहिलो, इतकी वर्षे झाले, मग फरक पडला नाही. आता ते फरक पडतो आहे, आपल्याला कळत नाही. म्हणजे जो काही फरक पडला आहे तो कुठं आपल्याला कळतो आहे. आपल्याला फरक म्हणजे नक्की काय आहे हे एकदा नीट ठरवून घेतलं ते त्यांच्याकडे समजून घ्यावं. म्हणजे फरक म्हणजे काय ते सांगतात. मग हीच माणसं नंतर सांगतात बरं का, पूर्वीसारखा एवढा मी रागवत नाही. हां, मग ठीक आहे, मग तोच फरक. फरक म्हणजे काय, आणखी 1000 करून देणं हा त्यांचा फरक नाही. त्यांचा फरक आज की पूर्वी जेवढा मी अस्वस्थ असायचो तेवढा अलीकडे नसतो असं मग झालं की आता तोच फरक. कारण पूर्वी जेवढी आपल्याला अस्वस्थता होती त्यांनी आपल्या सगळ्या घरादाराला फिरवायचं काम चालू होतं, ते आता अलीकडे होत नाही. एकटाच थोडा वेळ जरासा बस दिवाण झोपून जातो, ते सगळी बाकीची झोपतात, त्यांचं काही म्हणणं नसतंच. पण आता हे घर फिरायला वेळ त्यांना फिरणं भाग आलं. तर असं आपण पूर्वी करत होतो, आता काही करत नाही. संता संगे लाभ खरा, भेटे दिनाचा सोयरा, तो या अर्थाने. आणि ते ज्ञानेश्वर माऊलींनी सांगावं. आपण काय सांगावं तर ते म्हणणे ना तरी मातेचा सोयरा के तुला, तसं ते आपण तो अध्याय पाहिला आहे. तर त्याच्यामध्ये जो मातेच्या पोटी जन्माला आला आहे त्या अर्थाने तिला त्याचं जे प्रेम आहे ते सोयरा राहतो. तो मातेचा किती सोयरा म्हणजे एका बाजूने आवडतं अशा अर्थाने आहे. सोयराचे खूप अर्थ आहेत. त्याच्यावेळेला हा एक अर्थ आहे की आवडता असणं, त्याचं प्रेम असणं. तर ते प्रेम आहे ते काय आहे म्हणजे ह्यांचे ते आपल्या ह्याच्यात सुद्धा तुझं लागे प्रीती चालो सदा, हे का म्हणले तो बाबा. तर त्यांना विठ्ठलाचं एवढं प्रेम आहे की सज्जन संगाती वगैरे सगळं ते आहे. तर तसं इकडे हे म्हणले की मातेच्या सोयरा केतुला का म्हटले ते तो किती आवडता असेल बरं. तसा देवाला भक्त आवडता असतो, तसं मला हे भक्त आवडतं आहे. तसा संतांना त्यांचे भक्त आवडते असतात. ते का तर त्यांच्याकडे जसं हे आईला उपजत प्रेम आहे, उपजत तिच्या ठिकाणी त्याचं प्रेम आहे, तसं ह्यांच्या ठिकाणी ते प्रेम आहे. हे कळण्याच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणून सांगायचं. पण संतांच्या ठिकाणी ह्या अशा तऱ्हेचं हे तर सांगण्यापुरतं सुरुवात झाली फक्त. त्यांच्यासारखा स्वीकार कोणी करणार नाही जगामध्ये कोणाचा, हेही सांगतो. तेच पुढच्या ह्याच्यात सांगितलं की तैसे जैसे असती तैसी या, त्यांना घेतात बरोबर. जसे असतील तसे भक्त मी स्वीकारतो. तर ते बरोबरच आहे ना. तुम्ही सगळं जर IIT झालेला माणूसच येऊन जर तुम्ही त्याची शिकवणी घेणार असाल त्याचा काय उपयोग आहे, नाही का. महाराजांनी किती खाली येऊन ते सांगितलेले आहेत. म्हणजे जगाने तुला टाकलं तरी मी टाकणार नाही, ते जे म्हणले होते ना, सगळ्या जगाने टाकलं. खरी गोष्ट, कर्नाटकातलं आपल्याला माहिती. तर सगळ्या जगाने तुला टाकलं तरी मी नाही टाकणार. मग आता हे कशाच्या बळावर, तर त्याचं जे प्रेम आहे, त्याचा उद्धार व्हावा अशी इच्छा आहे. चुकतं तर सगळेच चुकतात. तो कमी चुकला म्हणून त्याला जास्त चुकला म्हणून कमी चुकलेल्याने नावं ठेवायची, हा जगात प्रकार आहे. लोक नाव ठेवतात ना, ते सगळे निर्दोष आहेत म्हणून का ठेवतात, म्हणून ती ख्रिस्ताची गोष्ट आहे ना, तसं आहे ते. तर ते त्याला नाव ठेवतात हे बरोबर आहे. पण नाव ठेवणार का म्हणजे काय, ह्यांच्याकडून जरा कमी अपराध झाले, त्यांच्याकडून जरा जास्त झाले, म्हणून कमी अपराध व्हायला जास्त अपराध व्हायला नाव ठेवणं हा साधारण नाव ठेवण्याचा निंदेचा व्यवहार आहे बाहेरचा जगातला. असं आपण ओळखून घेतलं एकदा, म्हणजे फार त्याच्यात नाही. ते तसाच्या तसा तो स्वीकारतात. कारण त्यांना माहिती आहे की उद्धरण्यासाठी पात्र असलेला हा जीव आहे. उद्धरण्यासाठी त्याच्याकडे काही कमी नाही आहे, फक्त त्याला बार्गा नाही मिळाला, योग्य वेळी नाही कळलं, पूर्वी त्यास बेसावत होता, अनेक गोष्टी असतील. पण ते जरी असेल तसं तरीसुद्धा सगळे त्यांच्याकडे, म्हणून संतांच्याकडे सगळ्या प्रकारचे माणसं आहेत ती. आणि ते त्यांना सांभाळून येतात बरोबर. तो जैसा तैसिया, तसाच्या जसा असेल तसा मी स्वीकारतो असं म्हणते. जसा असेल तसा. आता एकदा जसा असेल तसा स्वीकारल्यावर ज्याला स्वीकारले त्याचंही काम आहे काही, की मला आहे असं त्याने स्वीकारलेलं आहे, तर आता मला बदल करून गेलंच पाहिजे, ते माझं काम आहे आता. कारण आता त्यांच्यावर त्यांनी स्वीकारलं होतं ना, मग आता आपल्याला त्यांच्यावर भार जास्त ठेवू नये आणि त्या अर्थाने जागा राहावं. जागा राहिला तर तो पुढे जात राहतो. त्या अर्थाने जागा राहावं. त्यांनी काय सांगितलं त्याचं लक्षात ठेवावं. तैसे असती तैसे या, तसं हे आहे. तर आणि कलत्र माझे इतक्या काय त्यांनी काय सांगायचं ठेवलंच नाही की कुटुंबाचं जसं मनुष्याचं स्वतःच्या कुटुंबाचं जसं आहे, तो कुटुंब म्हणजे त्या काळात कुटुंब म्हणत होत पत्नीला वगैरे. जसं एक काळ होता त्यावेळेला असं म्हणत असत. आणि तेही आतल्या दरवाजातल्या त्या तिथून मागे उभा राहून विचारतात, आज लवकर येणं घडलं वाटतं इकडून वगैरे. म्हणजे हे आता ऐकायला मिळणं अवघड आहे असलं काय. तर असं ते विचारत असतात अशा काळात. तेव्हा त्या कलत्राचं जसं करतात तसं मी त्याचं सगळं करतो. म्हणले काही त्याचं काही शिल्लक ठेवत नाही करायचं, इतकं मी त्याच्या माझं हे प्रेम असतं. म्हणजे त्याने हे माऊलीने सांगावं ना, आपण ऐकावं. पण ह्याच्यावरून लक्षात घ्यावं की त्यांच्याकडून
त्यांच्याकडून काय आहे, संता संगे लाभ खरा भेटे दिनाचा सोयरा, अशी सोयरीक आहे त्यांची, की ती मतलबाची नाही, व्यवहाराची नाही, मोठेपणाची नाही, चांगुलपणाची नाही, ह्याच्यासाठी नाही. त्यांच्याकडची सोयरीक आहे ती त्याच्या उद्धाराची तळमळ म्हणून आहे फक्त, बाकी काय नाही. ते प्रेम आहे ते असं निष्काम आहे. तर त्या अर्थाने ते म्हणून ते म्हणले निष्कामाचे भजन सकामी. ते का म्हणावं लागलं त्यांना, तर त्यांच्या लक्षात आलं की हे भजनामध्ये फरक आहे. ते त्यांनी दाखवून दिला काय ते. तर अशा तऱ्हेचं त्यांचं लक्षात घ्यावं आपण. आणि खरं सांगायचं तर त्यांना जी भक्ती अभिप्रेत आहे त्यांची सोयरीक तर आहेच. विश्वनाथा संत थोर होतेच देवाचे अवतार. त्याने शेवटी स्वतःची ग्वाही देऊन टाकली की तेच, आणखीन कुठले अवतार शोधायला जातात, तेच देवाचे अवतार. आणि तिथे तुम्हाला थेट आज ज्ञान, थेट भजन, थेट काय असेल ते सगळं त्यांच्याकडून सगळं उपलब्ध आहे. आता माणसाचे कर्मदारिद्र्य आहे, त्याला काही इलाज नाही. पण ज्यांना ते नाही, ज्यांना कळलं, ज्यांना त्यातून पुढे जाता आलं असेल, तर त्यांनी त्यांचं कौशल्य कसं जायचं हा मार्ग विचारावा. कारण प्रपंचातून परमार्थातलं सांभाळणं हे कौशल्य आहे केवळ, म्हणजे ह्याच्यातलं खूप कौशल्य आहे. तर ते तेवढं शिकून घ्यावं. वाटेत नाही का आपल्याला काही काम नसतं, ड्रायव्हर असतात, घरी स्थित बसतो, जातो, 2 तास प्रवास करतो, 3 तास प्रवास करतो, आणि नंतर मग डोकं शेंडलं विचार करून म्हणून उतरल्यावर चहा घेतो स्टँडवर, याच्यापेक्षा काय करीत नाही. मग ते म्हणतात तेवढे 3 तास ना आम्हाला देता आले असते. असलं कौशल्य तुम्ही शिकून घ्या. कारण एरवी तरी नाहीतरी काही करत नाहीच आहे. तर मग त्या निदान विचार करत बसण्यापेक्षा, विचारायला काय आगा नाही पिछा, तर त्यामुळे ते तसं होणार. मग त्याच्यासाठी हा मार्ग की त्यांच्याकडून ही परमार्थातली कौशल्य शिकून घ्यावी आणि त्यात आपला उद्धार करून घ्यावा, हे त्यांना म्हणायचं आहे. तर या अर्थाने विश्वनाथा संत थोर का, तर थोर असं की माझी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतसुद्धा माझा उद्धार कसा होईल, त्याच्यासाठी काय करता येईल, हे इतक्या कणवाळूपणे सांगणारं नाही कोण भेटत. ऑफिसमध्ये नाही म्हणणार, तो म्हणणार डेकोरमप्रमाणे चालत ठीक आहे, नाही तर हायर केली फायर करतील, याच्यापेक्षा काय होणार नाही बाहेर. इथे नाही फायर होत, त्या अर्थाने काय होणार नाही, कल्याणच बघतील त्यातसुद्धा. तर त्याच्या एवढंच जमलं का, बरं ठीक आहे, पुढच्या वर्षीचा संकल्प अजून जरा मोठा करूया, चालेल, मग ते चालतं. ते नाही म्हणत असं संकल्प केला पार पडला नाही, मग आता तुम्ही पुन्हा येऊन, अजिबात नाही. त्यांनी केलं आहे, ते संकल्प केला, काय 20 लाखाचा केला आणि त्याच्या आतनं 12 लाख पार पडला, हरकत नाही. त्यांनी काहीच केलं नसतं तर 12 लाखसुद्धा पार पडलेलं असते, ही खरं आहे ना वर्षातनं. मग ते म्हणतात समजून घेऊ आपण, पुढच्या वर्षी करताना 15 करा, आज 12 जमले, एकदम 20 करू नका. हे सगळं त्यांच्याकडूनच मिळणार. त्यामुळे अशा तऱ्हेचं आपल्या परिस्थितीला सांभाळून घेऊन पुन्हा आपलं ध्येय आपल्याला चुकू न देता तिथंपर्यंत येणार. म्हणून विश्वनाथा संत थोर तेच देवाचे अवतार, या अर्थाने त्यांच्याकडे बघू. आणि ही जी मंडळी, ज्या संत मंडळींचे अनुभव आहेत, त्यांच्या अनुभवातल्या लक्षात घेऊन ती का थोर आणि तेच देवाचे अवतार, ते किती सावधान असतात आणि किती त्यांना ते पारख असते. जशी शिष्य गुरुची, महाराजांनी ते ओळखीचं दिलेलं बघा, कोण नोकर मालकाची ओळख बरोबर सांगतो वगैरे असं सांगितले बघा, पत्नी नवऱ्याची ओळख बरोबर सांगते, तसं खरा जो शिष्य आहे तो गुरुची ओळख बरोबर सांगतो, असं जे आहे. असं त्याच्यावरनं आपल्याला यांचं आठवलंच की बाबांनी एकदा यांना विचारलं होतं गुरुदेवानं की तुमचं भाऊसाहेब महाराजांच्यावर, गुरूंवर एवढं प्रेम आहे, तर एवढं प्रेम तुम्ही कसं काय केलं म्हणजे. आता बरोबर आहे, त्यांची ठेवण बौद्धिक आहे, त्यामध्ये हे प्रेम वगैरे भाषा खूप कमी बसतात. तर तर्कनी पटलं तर ते एखादी गोष्ट करायला तयार आहे काही, मग महाराजांनी सांगितलं म्हणून करतील, पण ते करणार, हे आहे तयारी त्यांची. पण हे एवढं तुम्हाला प्रेम द्या, कारण ते अस्वस्थ होते, ते पत्राचा व्यवहार वगैरे आपल्याला माहिती आहे, ती ट्रंक द्यायची राहिली की ती कुठे राहिली. अलाहाबादला जाताना ती गुरुदेवांची भाऊसाहेबांची पत्र, म्हणजे त्यांना प्राण की काय करावं त्याचं. तर त्यांच्याकडनं ते कोणाकडे ती ट्रंक कुठेतरी गहाळ झाली. आपल्याकडे प्रल्हाद महाराजांच्या वेळेला तिकडे पण तसं झालं. त्यांनी दिलेली गुरूंची जी मूर्ती आहे ती त्या प्रवासात कुठेतरी, त्यावेळेचे प्रवास सगळे बैलगाडीचे न्यायचे आहेत, तर त्यात ती कुठेतरी गळपटली, कुठेतरी हरवली, मिळण्याशी झाली. तर मिळण्याशी झाल्यावर त्यांनी हात जोडून प्रार्थना करून, ही मिळेपर्यंत मी पाणीसुद्धा घेणार नाही असं म्हणून धरणं धरल्यासारखे बसले. आणि मिळाल्यावर त्यांना झालेला आनंद बघून ती मूर्ती मग जिवंत होणारच की, असं नाही का, आमच्या मूर्ती जिवंत का होत नाही, आम्हाला असं ध्यास नाही आणि आम्ही त्याच्यासाठी ती करायची तयारी नाही, पण त्यांच्याकडे ती आहे. हां, मूळ सांगत होते, आठवण झाली होती ते बाबांनी त्यांना विचारलं एवढं प्रेम तुम्ही कसं केलं. ते गुरुदेव बरोबर आहे. गुरुदेव म्हणले, मी एवढं प्रेम केलं तुम्हाला वाटते, ते आधी खरं नाही आहे म्हणले. किती क्लिअर कट असेल, अंडरस्टँडिंग किती हे आहे. एवढं प्रेम केलं असं तुम्हाला वाटतंय, पण ते तेवढं खरं नाही आहे. त्यांनी एवढं आलोट प्रेम केलं, हे त्यांच्या प्रेमाला उपमास नाही. त्यांनी इतकं केलं की खरं सांगायचं तर मला लाजेच तो का होईना पण काही प्रेम करावं लागलं, तेवढं मी केलं.
म्हणजे त्यांचं खरं तर निष्ठा केवढी आहे हे तर ते स्वतः सांगतात म्हणून आपण हे म्हणायचं, पण प्रत्यक्षात त्यांच्यावर काय निष्ठा आपल्याला माहिती, म्हणून तो बाबांना प्रश्न पडला ना, एवढं प्रेम त्यांच्यावर कसं काय. पण त्यांनी तो मोठेपणा स्वतःकडे घेतला नाही आहे. हे खऱ्या शिष्याचं लक्षण आहे किंवा सत्पुरुषाचं लक्षण आहे की त्यांनी तो मोठेपणा आपल्याकडे नाही घेतला. आता ह्यांना वाटतंच आहे म्हटल्यावर कसं कसं केलं वगैरे, काय नाही त्याचं वर्णन. ते म्हणले त्यांनीच माझ्यावर अलोट प्रेम केलेलं आहे. तेव्हा लाजिकच असतो का विना मला थोडंसं तरी प्रेम करावं लागलं, ते तुम्हाला तसं वाटतंय. प्रत्यक्षात एवढं काही नाही. म्हणजे यावरनं म्हणले, आणि उदाहरण काय म्हणले त्याच्यावर की ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथावर प्रेम केलं, त्यातले ते पासंगाला तरी परिणाम काढले. काय काय उदाहरणं दिली की त्यांनी त्यांच्यावर जेवढं प्रेम केलं त्याच्या हे पासंगाला तरी परिणाम काढले. उगाच काहीतरी म्हणण्यात असं नाही. म्हणजे ते विषय कसा बाजूला करून टाकून म्हणून ते त्या स्थानावर आहे. तर तसं आपल्यालाही हे देवावर, आपल्या उपास्य देवतावर काय असेल ते प्रयोग करीत असावं. आणि ते त्यांना पोचतं आहे सगळ्याच्या त्यांच्याकडनं. हे इतका सूक्ष्माचा व्यवहार आहे की संत थोर म्हणण्याचं कारणच ते आहे की ते सगळं सूक्ष्माचा व्यवहार आहे. तर तो आपल्याला बरोबर त्या ठिकाणी त्या क्षणी काहीही कळवता न कळवता सगळं करता सांभाळत असतो. तर त्यासाठी आपण हे जे म्हटलं की घडो घडो संत सेवा. आता संत सेवा म्हणल्यानंतर अमुक एक काय असं असावं असं आहे का. सेवा म्हणजे तुकोबांच्या भाषेत आपण म्हणतो तसं आहे, आम्ही राहो त्याची इच्छे. की नाही, ते आपण पद म्हणतो ना, अभंग म्हणतो ना, तर आम्ही राहो त्याची इच्छे. आता जे मी राहतो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही इच्छा दिली असेल तर त्यानुसार तर करतोच. पण जे घडलं आहे ते त्यांनी नाही सांगितलेलं, पण जे घडलं आहे ती त्यांची इच्छा समजतो. मग माणसाला कायमच समाधान आहे. एक तर अज्ञापानाचं समाधान तरी इच्छा सांगितलीच काय ती, बरं ठीक आहे, त्यांची इच्छा नाही, तुमच्या कल्याणाची इच्छा आहे, हे एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट समजा काय त्यांना काय विचारले काय नाही आणि समोर काहीतरी आहे, मग त्यावेळेला काय विचार करावा, त्यांनी ते काही सांगितलेलं आहे, ती आम्ही राहू त्याची इच्छा. हे जे काही चाललेलं आहे ते त्यांच्या इच्छेनं चाललेलं आहे म्हटलं की आपल्याला हलकं होतं एकदम. नाहीतर भार येतो चित्तावर. तर भार नाही, तर भार हलका करणं हे तर त्यांचं कामच आहे. तर त्यामुळं आपल्या बाजूनं आपण सेवेचं समजून घ्यायचं असेल तर सेवा ही ज्या वेळेला ते जे घडेल ते त्यांच्या इच्छेनं घडतं आहे हे ज्याला मानता येतं त्याला त्यांच्या इच्छेचं तर करता येतंच, पण जे येतं ते त्यांच्या इच्छेनं आले ह्या आनंदात पुन्हा राहता येतं. मग विसंवाद, विरोध, त्रास सगळं जे काय बाकीचं आहे ते आपल्याला येत नाही, ते तसं येऊ नये. आणि त्या अर्थानेच संत थोर म्हटलं आहे. संत थोर तेच देवाचे अवतार. तर आपल्याला फार आणखीन खोलात जायची काय आवश्यकता नाही, वेळही झाली आपली, आपण थांबू. घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा. एवढी भीक वाढा देवा, एवढी भीक वाढा देवा. घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा. घडो 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 नाही मागण्या दुसरे, नाही मागण्या दुसरे. संतापायी सुख खरे, संतापायी सुख खरे. घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा. घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा. घडो 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 संता संगे लाभ खरा, संतां संगे लाभ खरा. भेटे दिनाचा सोयरा, भेटे दिनाचा सोयरा. घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा. घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा. घडो 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 विश्वनाथ संत थोर, विश्वनाथ संत थोर. तेच देवाचे अवतार, तेच देवाचे अवतार. घडो घडो संत सेवा, घडो घडो
संत सेवा एवढी भीक वाढा देवा, एवढी भीक वाढा देवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो घडो संत सेवा, घडो 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 घडो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.